Praise the Lord. देवाला धन्यवाद. It's so good to be in the presence of God. देवाच्या सहवासात राहणे किती चांगले. हालेलुया. Stay awake. Don't follow every voice. जागे राहा आणि प्रत्येक वाणी मागे चालू नका. Stay awake. Don't follow every voice. जागृत राहा आणि प्रत्येक वाणीचे अनुकरण, स्वराचे, वाणीचे, नादाचे, आवाजाचे अनुकरण करू नका. Amen. We'll open our Bibles to 1 John 4th chapter verse 1. 1 योहान 4था अध्याय त्यातलं पहिलं वचन आपण यावेळेला काढूया. Dear friends, do not believe every spirit. Test the spirits to see if they are from God, because many false prophets have gone out into the world. 1 योहान 4था अध्याय त्यातलं पहिलं वचन. प्रियानो, प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरू नका, तर ते आत्मे देवापासून आहेत किंवा नाहीत याविषयी त्याची परीक्षा करा. Amen. कारण पुष्कळ खोटे भविष्यवादी जगात निघालेले आहेत. We have to be very careful these days या अलीकडच्या दिवसांमध्ये आपण फार जपून राहायला पाहिजे. whose voice we hear, कुणाची वाणी, कुणाचा आवाज आपण ऐकतोय त्याविषयीनं. because there are many people gone out to speak to you. का अनेक लोक तुमच्याशी बोलायला बाहेर पडलेले आहेत. अनेक लोक तुमच्याशी बोलायला मागणार, But all are not sent by God. पण सगळ्यांनाच देवाने पाठवलेलं नसणार आहे. Amen. आमेन. That means we must check every teaching carefully. याचा अर्थ प्रत्येक शिक्षण जे काही आपण घेतोय ते आपण अगदी काळजीपूर्वक रीतीनं तपासायला हवं. And we should not accept everything that we hear. आणि जे काही आपण ज्या कुणाकडनं ऐकतो ते सगळं स्वीकारायचं नसतं. Amen. आमेन. We are living in serious times. कारण की आपण फार गंभीर आणि सिरियस अशा काळात जगत आहोत. सध्याचा काळच असा आहे. Many voices are shouting for attention. अनेक वाण्या ओरडतायत आणि म्हणतायत मेरा सुन, मेरा सुन, माझा ऐक, माझा ऐक. You scroll on your phone, many people are sharing their views to you. आणि या फोनवरती जरा स्क्रोल केलं की अनेक माणसं त्यांची त्यांची मतं आपल्याला देताना आपल्याला दिसतात आणि ऐकू येतात. कोणाचं काय तर कोणाचं काय. सगळ्यांना तीव्र इच्छा आहेत, मेरी सुनो, मेरी सुनो. Many doctors have come on the Facebook अनेक डॉक्टर्स फेसबुकवर आलेत that you don't see around, जे दिसत तर कुठेच नाही पण फेसबुकवर आलेत and they will guide you आणि ते तुम्हाला मार्गदर्शन करतील concerning your health, तुमच्या आरोग्याविषयीनं. concerning what you should eat, what you shouldn't eat. तुम्ही काय How to खावं, काय live. खाऊ नये, कसं जगायचं, कसं जगू नये, अशी सगळी शिकवण अनेक डॉक्टर फेसबुकवर, सोशल मीडियावर देतात. ते कुठे आहेत मला नाही माहित कुठे आहेत. Some sound very holy, काही ऐकताना फार पवित्र वाटतात की बाबा किती पवित्र लोक आहेत हे. some sound very powerful, काही ऐकताना सामर्थ्यवान वाटतात की किती पॉवरफुल आहे हा माणूस. some even use the name of Jesus. काही लोक येशूचं नाव घेऊन सुद्धा बोलतात सोशल मीडियावर. Just type yes and blessings will be released in your life. केवळ म्हणे हो टाईप करा, हो असा कमेंट करा आणि तुमच्या जीवनावर आशीर्वाद मोकळे होतील. असे मिळायचे असते तर आज वरकायच झालं असतं आपलं. बेटा खाली एक यस टाइप करो और ब्लेसिंग मिलती है, ऐसा होता है क्या? But not every voice comes from God. प्रत्येक वाणी देवाकडनं येत नसते ना राजा. A person can hold a Bible and still speak lies. एखादा व्यक्ती हातात बायबल घेऊन सुद्धा खोटं बोलत असेल आणि अलीकडच्या दिवसात तर आहेच तसं. एखादा माणूस हातात बायबल घेऊन सुद्धा खोटं बोलतो. A wolf can wear sheep's clothing लांडगा मेंढराचं वस्त्र धारण करून येतो and still have sharp teeth. आणि तरी त्याचे दात अगदी टोकदार असतात. Imagine buying a bottle labeled pure water. आणि तुम्ही कल्पना करा की तुम्ही एक बाटली पाण्याची विकत घेतली ज्यावरती लेबल होतं शुद्ध पाण्याचे, पिण्याचे पाणी, But inside it is poison. पण आत मात्र विष आहे. The label looks good, surely, ते शीर्षक आणि ते लेबल चांगलंच दिसलं आपल्याला, but the content is deadly. पण आतमध्ये जे काही आहे, जो माल त्या बाटलीच्या आत आहे तो भयानक आहे. Amen. तो खाल्ल्याने कोणी, ते प्याल्याने कोणी मरू शकतं. That's why Jesus correctly said, म्हणून येशू फार अगदी बरोबर बोलले. He didn't say by their label you will know. येशू असं नाही म्हणाले की त्यांच्या लेबलवरून, त्यांच्या शीर्षकांवरून तुम्ही त्यांना जाणाल. He said by their fruits you shall know. येशू म्हणाले त्यांच्या फळांवरून तुम्ही त्यांना ओळखाल. एखाद्याचं फळ बघायचं आणि मग अंदाज लावायचे. So not everything that shines is gold. सगळं चमकणारं सोनं नसतं ते. Not every yellow is gold. आणि सगळा पिवळा रंग सोनं नाहीये ते.
Sometimes the loudest preacher is not the truest preacher. आणि कधी कधी जोर जोरात उपदेश करणारे प्रीचर हे खरे प्रीचर असतील असं काही सांगता येत नाही. Sometimes the ones who speak only on anointing are not the true preachers. आणि कधी कधी काही जे केवळ अभिषेकावरच बोलत राहतात तेही कदाचित खरे नसतील. Sometimes the biggest crowd is not the clearest sign of God. आणि कधी कधी लोकांची गर्दी तिथे खूप येते बरं का, खूप मॉब येतो, खूप मॉब येतो, ते पण काही देवाकडचं चिन्ह नाहीये. Stay awake. जागृत राहा. Amen. एक आमेन आला. हळूहळू Stay बाय द awake. एंड ऑफ 9 o'clock ला तुम्हाला सगळ्यांना पटेल मी काय बोलतोय. A sleeping guard cannot protect the city. झोपणारा वॉचमन किंवा अंगरक्षक किंवा रक्षक झोपणारा नगराला सुरक्षित तर ठेवू नाही शकत. And so Jesus gave a strong warning येशूंनी स्ट्रॉंग सूचना दिली आहे. in Matthew 24 verse 24. मत्तय 24वा अध्याय त्यातलं 24वं वचन. False messiahs and false prophets will appear and will do great signs and wonders to deceive, if possible, even God's chosen people. मत्तयाचा 24वा अध्याय त्यातलं 24वं वचन. कारण खोटे ख्रिस्त व खोटे भविष्यवादी उठतील आणि साधेल तर निवडलेल्यांना देखील फसवावे अशी मोठी चिन्हे व चमत्कार दाखवतील. Did you see that? लक्षात येते ना मी काय म्हणतोय. They will try to attract you by signs and wonders. आणि प्रयत्न करतील चिन्ह चमत्कार करून तुमचं लक्ष वेधून घ्यायचा. This means even strong believers can be tricked if they are not careful. याचा अर्थ स्ट्रॉंग बिलीव्हर माणसं सुद्धा जर सांभाळून राहत नसतील तर ते पाशात किंवा जाळ्यात अडकू शकतात. भले ते स्ट्रॉंग असतील पण सांभाळून राहावं लागेल. None of us wants to lose our soul. आपल्यातल्या कुणालाही आपला जीव गमवायची इच्छा नाहीये ना. We started on the way to heaven, we have to reach heaven. आपण स्वर्गाचा मार्ग आता सुरू केलाय, स्वर्गात पोहोचायचं आहे ना. On our way to heaven we shall not be moved ना. We have started on our destiny. I don't want to die short of my destiny. आयुष्याच्या संकल्पानं मी सुरुवात केली आहे, तो संकल्प कुणीतरी अर्धवट ठेवून मला मरायची इच्छा नाहीये. I want to finish the race. मला शर्यत संपवायची आहे. I want to complete my assignment. मला माझी कामगिरी पूर्ण करायची आहे. I don't want to die before time. मला माझ्या ठरलेल्या वेळेबद्दल मरायचंच नाही. Amen. नाही मरायचं. Look at ठरलेल्या the वेळेवर. word deceive here. इथे हा शब्द बघा, Deceive. फसवावे, It means to make wrong look right. फसवणे हा शब्द जो आहे त्याचा अर्थ जे चुकीचं आहे ना ते लोक आपल्याला खरं वाटायला लावतात की ये गलत, बट ये लोग ऐसा बात करते ना कि अपने को लगता है ये सच है. It means to make poison taste sweet. याचा अर्थ विष किती गोड आहे असं म्हणणं. If you think about Eve in the garden, जर तुम्ही बागेमध्ये हव्वा जी होती तिचा विचार केला, Satan did not come before her with horns and fire. सैतान तिच्या समोर येताना आग का शिंग का असं काही घेऊन आला नाही. He came with smooth words. सैतान अगदी गुळगुळीत मऊ मऊ शब्द घेऊन आला. Did God really say that? देव खरोखर असं बोलला का ग? That's how he asked her. असं सैतानाने येऊन तिला विचारलं की हाँ क्या ऐसा प्रभु बोला क्या? He didn't say God didn't do right by saying this. देवाने असं बोलून बरोबर केलेलं नाही असं वगैरे सैतान काही बोलला नाही. Did God really say that? पण असं विचारलं, प्रभू खरोखर असं बोलला का ग? Not with an angry tone. म्हणजे असं चिडून नाही. He sounded very calm. हे असं एकदम शांतपणे आता मी बोलतेय तसं की प्रभू खरोखर असं बोललं का? He बोलला. sounded very wise. फार सुज्ञ आणि हुशार वाटला तो बोलताना. Maybe he even smiled. आणि कदाचित तो हसतमुख बोलत असेल, हसून बोलला असेल तिच्याशी. And so Eve looked at the fruit and thought, आणि मग हवेनी त्या फळाकडे पाहिलं आणि हवेला वाटलं it looks really good. नाही दिसायला फळ खरोखरच चांगलं आहे. And that is how deception works. फसवणूक असंच काम करते की दिसायला चांगलंय, दिसायला चांगलंय. Everything good is not really good. सगळं दिसणारं चांगलं नेहमीच चांगलं असतं आणि खरोखर चांगलं असतं असं नसतं ना राजा. Because the fruit looked good, कारण फळ चांगलं दिसलं she said, it is looking good to my eye. म्हणून ती म्हणाली की माझ्या डोळ्यांना फळ चांगलं दिसतंय It feels good to my touch. आणि माझ्या हाताला ते फळ चांगलं वाटतंय. आय टच्ड इट. It sounds right, आणि बरोबर वाटतंय मला. but it leads to death. पण ते मृत्यूकडे नेते ना ग. ते दिसायला बरं आहे, ते स्पर्शाला बरं आहे. See, if the devil came in a red suit आणि सैतान जर लाल वगैरे काही सूट घालून आला असता with a spear in his आणि hand, हातामध्ये भाला घेऊन लाल रंगाचा सूट घालून जर आला असता with horns on his head, आणि डोक्याला शिंग लावून आला असता, you wouldn't even
stand before him. You wouldn't even listen to आपण him. ऐकणारच नाही ना. आशाचं कोण ऐकणार आहे? समजा एखादा लाल भडक सूट घालून डोक्याला शिंग लावून कोणीतरी आलेला आहे आणि आपल्याला सांगतो, आपण त्याचं ऐकणारच नाही. He doesn't come to you as an enemy तसं सैतान तुमच्याकडे येताना तुमचा वैरी बनून शत्रू बनून येतच नाही. because you will run away. कारण शत्रू बनून सैतान तुझ्याकडे आला तर तू पळून जाणार, हेही सैतानाला माहिती आहे. He comes to you as a friend. सैतान काय करतो? तेरा दोस्त बन के तेरे पास आता है. So you need to cross check who are your real friends. तर आता परत सांगतो, तुमचे खरे मित्र कोण आहे ते जरा खरं खुरं तपासा. Amen. Not all are Christian friends. There are many party friends too. सगळे ख्रिश्चन मित्र नसतात ना हो. काही पार्टीला जाण्यापुरते पण असतात की आओ मजा करेंगे. So be very careful of friendly voices that question God's word. ते मैत्रीचे आवाज जे देवाच्या शब्दालाच प्रश्न टाकतात ना, अशा आवाजांना जरा सांभाळून राहा. They should not question God's word. देवाच्या शब्दाला त्यांनी प्रश्न विचारता कामा नये. If any friend of yours says, "Oh, you don't need to go to church," तुझ्या एखाद्या मित्राने जर तुला सांगितलं काय ते चर्चला, तुला चर्चला जायची गरज नाही, you need to know he's not a true friend. तुम्ही समजून घ्यायचं. तुम्ही हुशार माणसं आहे ना, तुम्ही समजून घ्यायचं की हा माझा मित्रच नाही. असं कसं म्हणतो हा, चर्चला जायची गरज नाही. And so Paul also warned the church पॉलने पण चर्चला वॉर्निंग दिली. in 2 Corinthians 11, 13 and 14. 2 करीन 11 अध्याय 13 आणि 14. Such people are false apostles. They pretend to be servants of Christ. Even Satan changes himself to look like an angel of light. 2 करीन 11 अध्याय 13 आणि 14 वचन पहा. कारण असे लोक खोटे प्रेषित, कपटी कामकरी, ख्रिस्ताच्या प्रेषितांचे रूप धरणारे आहेत. आणि यात आश्चर्य नाही, कारण सैतान देखील प्रकाशाच्या दूताचे रूप धारण करतो. Amen. आमेन. Satan comes like an angel of light. सैतान येतोच ना प्रकाशाचा दूत बनून. This means evil can look bright and beautiful. याचा अर्थ जे काही दुष्टाईचा आहे, जे काही वाईट आहे, जे काही सैतानी आहे, ते दिसायला उज्ज्वल आणि सुंदर दिसू शकतं. An angel of light can look very impressive at times. आणि प्रकाशाचा दूत कधी कधी दिसायला एकदम आपल्याला प्रकाशमान आणि दिव्य भव्य चांगलाच दिसणार. False prophets often speak about blessings, money and success only. आणि खोटे संदेश ते जास्तीत जास्त वेळेला ना पैसा, यश, आशीर्वाद, पैसा, यश, आशीर्वाद, See, these are the four things they will speak. 4 गोष्टी हे खोटे संदेश ते नेहमी बोलतात. Blessings, आशीर्वाद, money, पैसा, success, यश, breakthrough. नवीन सुरुवात. या These 4 four things they will गोष्टी, speak. या 4 गोष्टी खोटे संदेश ते सारखं 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 उनका हैमरिंग वही रहता है, उनके टॉपिक्स भी वही रहते हैं. They will promise crowns but never preach the cross. आणि ते नेहमी मुकुटाचं वचन देणार, वधस्तंभ कधी बोलणार नाही की तेरा क्रॉस उठा, थोडा तू भी दया क्षमा करो. They will never speak about walking the second mile. दुसरं मैल तूही चाल, ही भाषा त्यांच्यात नसतेच. They will not speak about endurance, किंवा चिकाटीनं राहा, तत्परतेनं राहा, हार मत मान, forgiving others. क्षमा कर loving दुसऱ्यांना, others. प्रेम कर. But these 4 topics only they will speak on. असं काही बोलणार नाही ते. पण हे जे 4 विषय मी सांगितले त्या विषयांवरती खोटे संदेश ते सारखं सारखं बोलणार. Yes, these 4 topics are also important. आणि हे 4 विषय सुद्धा महत्वाचे आहेत. मी काही त्याला मनाई करत नाही. But they are not the only counsel of God. पण हे 4 विषय देवाची संपूर्ण मसलत आहे का की त्याच्याविषयी सारखं बोलायचं म्हटलं की नुसतं पैसा, बोलायचं म्हटलं की नुसतं यश, एवढं सारखं बोलायचं का हो? They speak of glory but avoid repentance. वैभवाविषयी बोलतात आणि पश्चाताप कधीच नाही, त्याच्याविषयी कधी बोलतच नाहीत की पश्चाताप They will करा. speak about your future without knowing their own future. स्वतःचं भविष्य न समजता तुझं भविष्य सांगणार. They make people laugh but never help them change. लोकांना हसायला लावतात पण बदलायला मदत करत नाहीत. Imagine a doctor giving you just candy. कल्पना करा एखाद्या डॉक्टरनी तुम्हाला एखादी कॅन्डी दिली, चॉकलेटच दिले, एखादं Only candy, no medicine. कॅन्डी, एखादं चॉकलेट, लॉलीपॉप दिला, औषध नाही दिलं. Why? का? Because it tastes better. कारण की ते चवीला चांगलं असतं ना हे. That doctor will have most of the children. मग त्या डॉक्टरकडे जास्तीत जास्त मुलं जाणार. Most of the children will be found with that doctor. जास्तीत जास्त मुलं त्याच डॉक्टरांकडे जाताना आढळणार कारण की त्यांना माहित असतं की इधर ना वो दवा बोले तो चॉकलेट ही केला ते. Crowds will be there. गर्दी त्या ठिकाणी जाणार क्योंकि दवा है बोले तो ये लोग चॉकलेट लॉलीपॉप ऐसे ही देते. So if you give only these 4 things, तर या 4च गोष्टी जर तुम्ही लोकांना दिल्यात, more children will be there. जास्त मुलं तिथं असणार. No mature Christian will be there. समंजस ख्रिश्चन माणूस तिथं नसणार. तिथे छोटी छोटी मुलंच असणार ज्यांना डोक्यात प्रकाश काही पडलेला नाही.
You will enjoy it for a moment, but your sickness will remain. आणि काही क्षण अशा जागी मजा येते, पण आजार जात नाही ना, आजार तसाच राहतो. God wants us to be strong. देवाची इच्छा आपण बलवान राहायचंय. God wants us to overcome. देवाची इच्छा आपण विजयी राहायचंय. God wants us to depend on Him. देवाची इच्छा आपण देवावर अवलंबून राहायचंय. हे असं नाही. And so that is what happens when preaching has no truth. आणि म्हणून उपदेशामध्ये जर सत्य नसेल तर हे असं होतं. The cross may be hard, वधस्तंभ अवघड असेल, but it is essential. अहो पण तो वधस्तंभ गरजेचा आहे. Look at the man who carries the cross. He does not stumble at every step. जो मनुष्य वधस्तंभ उचलून चालतो तो काय प्रत्येक पावलाला अडखळतो का? No, नाही. because his soul is healed. त्याचा जीव आरोग्यवान झालाय. वधस्तंभ घेऊन चालताना पण तो सपासप चालतोय. Nothing touches him. काही स्पर्श होत नाही त्याला, कुठल्या गोष्टीनं काही स्पर्श होत नाही, फरक पडत नाही. His skin is thick. त्याची कातडी निबर आणि जाड झाली. Amen. आमेन. Amen. आमेन. येस येस. हालेलुया. Let us remember a dramatic moment in the Bible. बायबल मधली एक नाट्यपूर्ण अशी परिस्थिती आपण स्मरणात आणू. Elijah stood on Mount Carmel एलिया कर्मेल डोंगरावर उभा राहिला against the prophets of Baal. बालच्या संदेष्ट्यांच्या विरोधात. You know how they shouted, how they danced? तुम्हाला माहितीये ते बालचे संदेश ते कसे ओरडले, नाचले वगैरे वगैरे. Because कारण the sacrifice had to be burnt. अर्पण तिथे जाळायचं होतं ना, होमार्पण होतं. And they were depending on Baal to do आणि it. ते बालवर अवलंबून होते की तू हे अर्पण जाळ. From morning till evening they tried. सकाळपासून संध्याकाळपर्यंत बालच्या संदेष्ट्यांनी प्रयत्न केला की चढवलेलं अर्पण त्यांच्या आगीनं जळावं. So much so they cut themselves. एवढं की त्यांनी स्वतःला कापलं. It was all very loud and very emotional. आणि दिसताना सगळा एकदम काय जोरात चाललं ना, अरे किती आरडाओरडा ना, कितना जोर में चढ रहा ना, असं वाटलं. Maybe someone in the crowd whispered, आणि कदाचित गर्दीतलं कोणीतरी कुजबुजलं पण असेल. look at these people. अरे लोक बघ ना, They are so passionate. अरे काय आवेशाने भरलं, कितना आवाज कर रहे ना. Just passion did not bring down the fire. फक्त आवेशाने आग नाही ना पण खाली आली अर्पण Truth जाळायला. brings down the fire. सत्य वरच्या आगीला खाली आणतं. Because सत्य. nothing happened. कारण काही झालंच नाही ना. With all their dancing, with all their shouting, nothing happened. बालचे संदेश ते इतकं ओरडले, एवढं नाचले, पण काही झालं तर नाहीच ना. Not even a small spark fell. एक छोटी ठिणगी म्हणून पडली नाही त्या अर्पणावरती. And then comes Elijah the prophet. मग आला एलिया संदेष्टा. He prayed a very simple prayer त्यांनी एक साधी प्रार्थना केली. to the true God. अगदी जिवंत देवाला केलेली साधी प्रार्थना कुछ भारी बेरी नाहीये. Immediately God responded. आणि लगेच देवाने प्रतिसाद दिला. डू यू नो दॅट? लगेच देवाने प्रतिसाद दिला. Fire came down from heaven, आणि स्वर्गातनं आग खाली आली burned the sacrifice. आणि अर्पण जाळून टाक. The real God answered by real fire. खऱ्या देवाने खऱ्या आगीने उत्तर दिलं. हालेलुया. I want the real God with real fire. मला खरा देव खऱ्या आगीनं भरलेला पाहिजे. बाकी Amen. नाही नाही जमणारच नाही हो, बाकी शक्यच नाहीये. Amen. आमेन. See, noise does not always mean power. बड़े जोर में आवाज है उन लोगों का, म्हणजे सामर्थ्य नसतं काही नेहमी. Jumping does not always mean anointing. अरे किती उड्या मारल्या आज त्यांनी, म्हणजे काय जास्त अभिषेक आला असं नेहमी नसतं. अरे आड्रोम इतना मुझे इतना अनॉइंटेड है, ऐसा हमेशा नहीं रहता. Truth carries fire. सत्यात आग आहे. Even if you speak softly, truth will carry fire. सत्य हळू बोलला ना तरी त्यात आग आहे, कारण सत्यमेवच जयते. Amen. सत्यमेवच जयते. And in our days, God is against separating noise from fire. आणि आता या आगीपासून आवाज वेगळा करण्यामध्ये देव आहे. And God is looking for hearts that are very true to Him. आणि देव आता अलीकडच्या जमान्यामध्ये अशी हृदय शोधतोय जी हृदय त्याला विकलेली खरी खुरी आहेत. Whether the stage is big or not, whether there are lightings or not, मग स्टेज मोठा असो नसो, मंच मोठा असो नसो, whether there are spotlights or not, फोकस लाईट आमच्यावर असो नसो, लाईट लावलेले असो नसो, देवाला अशी हृदय अलीकडे हवी आहेत की जी खरी खुरी आहेत. बाबा praise God. मला विकलेला बंद आणि क्रूस उठा के मेरे पीछे चल. That's why Jesus said, by their fruits you shall know them. म्हणून येशू म्हणाले त्यांच्या फळांवरून तुम्हाला कळेल हे कोण आहेत. Matthew 7:16. मत्तई 7 अध्याय 16 वचन. No other way. By their fruits you shall know them. बाकी कुठलाही मार्ग नाहीये. मत्तई 7:16. त्यांची फळं बघा ना आणि त्यावरून ठरवा. This means we can see the truth by looking at their lives. याचा अर्थ त्यांची जीवन बघून आपल्याला सत्य कळून आलं पाहिजे. उनकी लाईफ देखो. Because fruit takes time to grow. कारण फळ यायला आणि फळ वाढायला वेळ लागतो. You cannot tie apples to a dead tree and call it alive. तुम्ही सफरचंदाला मेलेल्या झाडाला बांधून असं नाही म्हणू शकत की देखो झाड जिंदा आहे.
ऐसा झाड जिंदा नहीं होता. In the same way, तसंच preacher may say the right words, एखादा उपदेशक योग्य शब्द बोलत असेल, but what is the fruit of his life? त्याच्या जीवनातलं फळ बघा. Is there love in him? त्याच्यामध्ये प्रेम आहे का? Is there humility in him? त्या उपदेशकामध्ये, त्या प्रीचर मध्ये नम्रता आहे का? प्रेम आहे का? Is he a praying person? हा प्रार्थना करणारा उपदेशक आहे का? Does he ever open the Bible and teach the people? बायबल उघडून लोकांना शिकवतात का? Does he talk the full counsel of God? देवाची संपूर्ण मसलत बोलतात का? मी म्हणालो तसं 3-4 विषय घेऊनच बोलतात. Is there holiness in his life? त्यांच्या जीवनात पावित्र्य आहे का? बघा ना, तपासा ना Is तुम्ही. there pride in him? त्यांच्यामध्ये गर्व आहे का? Is there greed in him? त्यांच्यामध्ये लोभीपणा आहे Is का? there control in him? त्यांच्यामध्ये कंट्रोल फ्रिकिंग स्वभाव आहे का, की सगळ्यांचा ताबा माझ्या हातातच पाहिजे? Amen. असं सगळं तपासायचं असतं. ह्यांची Don't meeting, go by त्यांची meeting. name. नावावर जाऊ नका कि अरे आज इधर इनकी मीटिंग है, फिर उधर उधर उनकी मीटिंग है. अभी वो कौन है, वो क्या है, पहले देखो तो सही. Has he become an overnight preacher? एका रात्रीमध्ये वर आलेले उपदेशक आहेत का, तेही तुम्हीच तपासायचं असतं. I mean, if someone sells you a mango, you do not judge it by the skin only. आणि कोणी तुम्हाला आंबा विकला तर तुम्ही काय आंब्याचं साल बघून न्यायनिवाडा करता का त्याचा? Sometimes they are red, but inside it is not sweet. कधी कधी आंबे बाहेरनं लाल असतात, आतून गोड असतात. You cut it open and taste it, and you feel it's not tasty. आणि कधी कधी असंही होतं की बाहेरनं छान दिसतात पण आतून कडू आहेत. कापलं तर लक्षात येतं खाल्ल्यानंतर की हे कडू आहे. And when it is rotten, what do? You don't eat it, you throw it away. आणि मग सडलेलंच असेल तर मग काय तरी तुम्ही चाकता का? नाही No. ना, फेकूनच देता ना मग. So don't judge by appearance. तर त्यांचा जो पोशाख आणि त्यांचा जो देखावा आहे त्यावरनं तुम्ही निर्णय लावू नका. That's what God told Samuel. देव असं शमूएलाला म्हणाला, Don't go by appearance, तू ना बाहेरचा पोशाख बघू नको, go by the heart. तू हृदय बघ, Look at the fruit. तू फळ बघ. You know, बाहर से देख मत, तू अंदर का देख. there is a dramatic story about Simon the magician. शिमोन जादूगाराची पण कथा, त्याची पण गोष्ट अशी नाट्यपूर्ण आहे. If you read in the book of Acts, प्रेषितांची कृत्य काढा, तुम्ही वाचलं तर कळेल you know how he got saved. कशा रीतीनं त्या जादूगाराचं तारण झालं तुम्हाला माहित आहे. But he was so new in the Lord. पण तो नवीनच होता ना प्रभू मध्ये, The past life entered into his present life. आणि त्याचं भूतकाळातलं जीवन त्याच्या वर्तमानातल्या जीवनात सुद्धा घुसलं. तो अजून प्रभूत नवीन होता, Because he always wanted power. कारण त्याला नेहमी पॉवर हवी असायची, सामर्थ्य हवं असायचं. And so what did he do? त्याने काय केलं? He saw the power of the Holy Spirit upon Peter. त्याने पेत्रावरती आलेलं पवित्र आत्म्याचं सामर्थ्य, पॉवर पाहिली, And he took Peter aside आणि त्याने पेत्राला जरा कडेला घेतलं and he wanted to buy that power आणि चक्क ते सामर्थ्य मला विकत दे असं म्हणाला. because he had money. कारण पैसे होते ना त्याच्याकडे. He said, I will give you money, you give me power. आणि तो पेत्राला म्हणाला, तुला पैसा देतो, हे जे काही तुझ्यावर सामर्थ्य येतं ना ते मला तू विक ना. And Peter rebuked him sharply. पेत्राने त्याला असा धमकावला ना. Say. And so Simon wanted power without surrender. तर शिमोनाला समर्पण न करता पॉवर आणि सामर्थ्य हवं होतं, समर्पण न करता. He wanted miracle without repentance. त्याला पश्चाताप न करता चमत्कार हवे होते. ही समीकरणं बसत नाहीत बेटा. And that kind of spirit still lives today. आणि अशा पद्धतीचा आत्मा तेव्हा नाही, आजही अजूनही काम करतोय. Because some want fame, काही लोकांना प्रसिद्धी हवी असते, some want money, काही लोकांना पैसा हवा असतो, very few want faith. फार कमी लोकांना विश्वास हवा असतो, Some want gifts, not God. काही लोकांना देणग्या हव्या आहेत, देव नको. Amen. प्रभू मुझे यूज कर, पीछे का प्रभू नहीं चाहिए, खाली यूज ही कर. People, it's so funny that people want to buy the Holy Spirit like you buy bread from the market. सो फनी, किती गंमतशीर आहे. बाजारात ना आपण ब्रेड विकत घेतो तसं लोकांना पवित्र आत्म्याचं सामर्थ्य विकत घ्यायची इच्छा होती. My God is not for sale. माझा देव विक्रीवर नाहीये, Anointing is not for sale. अभिषेक विक्रीवर नाहीये, आणि ते छान आहे. काही Many, बाजार many lives have been damaged because people listen to the wrong prophets and apostles. अनेक जीवनांची हानी झालेली आहे, कारण की ते लोक चुकीच्या संदेशांचं आणि प्रेषितांचं ऐकतात म्हणून त्यांच्या आयुष्याची हानी झाली आहे. Some were clearly operating in deception. आणि काही तर क्लिअरली फसवणुकीत कार्य करत होते. Yes. Even the so-called prophets and ministers of God, they can consciously or unconsciously yield to the wrong spirit. अगदी देवाचे असे काही जे सेवक आहेत ना, ते कळत न कळत दुरात्म्यांच्या आहारी जाऊ शकतात. Yes. Some consciously do it, some unconsciously fall असे- prey to it. असे काही नावाचे देवाचे सेवक जे आहेत ते दुरात्म्यांच्या आहारी कळत न कळत जाऊ शकतात. काही कळूनही दुरात्म्यांच्या आहारी जातात. काहींना काही कळत नसतं,
न कळत दुरात्म्यांच्या आहारी जातात. Because we are dealing with the spirit world. का आत्मिक जगाशी त्यांचा सगळा व्यवहार चाललेला असतो. See, all these blessings, all these miracles that you see is coming from the spirit world. हे जे सगळे आशीर्वाद आणि चमत्कार तुम्ही लोक पाहता ना, ते आत्मिक जगात नाही येतं ना बेटा. And so there are two forces there. दोन शक्त्या आत्मिक जगात आहेत. The good forces and the bad forces. एक चांगली आहे, एक वाईट आहे. आत्मिक जगात दोन शक्त्या आहेत, एक चांगली आहे, एक वाईट आहे. The evil spirit, the Holy Spirit. दुरात्मा आहे आणि पवित्र आत्मा आहे. The standing angels, the fallen angels. उभे राहिलेले दूत आहेत, पतन पावलेले दूत सुद्धा आहेत. And so you don't know from where you're getting your connections. कळत नाही ना आपले संपर्क आणि कनेक्शन आपल्याला कुठून मिळत आहेत. And that's why, म्हणून if your heart is right, तुझं हृदय जर बरोबर if the असेल, fear of God is with you, देवाचं भय जर तुझ्यात असेल if you are a prayerful person, आणि तुझं प्रार्थना करणारा सिन्सिअरली माणूस असशील, you will get the right connections. तर तुला योग्य संपर्क आणि कनेक्शन मिळेल. Amen. पण या गोष्टी नसतील तो प्रभू बचाय. So some people, they speak from the flesh. काही लोक अंगातनं देहातनं बोलतात They may not be evil or demon driven. आणि ते दुष्ट असतील असं मी म्हणत नाही, किंवा दुरात्मेच त्यांना चालवतात असंही मी म्हणणार नाही. But the flesh can be loud too. पण कधी कधी हा देह दगाबाज जोर जोरात बोलू शकतो. हा देह दगाबाज. And so all confidence is not of the Holy Spirit. तर सगळाच विश्वास पवित्र आत्म्याकडचा नसतो. The flesh can have too much confidence. देहात पण कधी कधी विश्वास जास्तीचा येतो. देहात अंगात येतं बरं का, हा देह आहे. Flesh can speak very boldly and very proudly and very आणि confidently हा देह also. कधी कधी फार विश्वासाने आणि फार घमेंडीनं बोलू शकतो हा देह. So if you don't have a discerning spirit, हा, आणि ओळखून घ्यायचा आत्मा जर तुमच्यात नसेल, then every confident person you will think is from God. तर प्रत्येक विश्वासाने भरलेला माणूस जो तुम्हाला दिसेल ना, तुम्ही काय म्हणाल, अरे प्रभू के पास से आहे, प्रभू के पास से आहे. He can even feel spiritual. आणि ते दिसायला आध्यात्मिक वाटेल सुद्धा. But if God did not speak, पण जर देव बोललेलाच नाहीये, then the word is empty. मग तो शब्द रिकामा आहे. It does not transform you. त्या शब्दातनं तुझं जीवन बदलत नाही. You may be going to that prophet, so-called prophet, or any preacher. त्या नावाच्या संदेशाकडे किंवा कुठल्याही प्रीचर कडे तू जात असशील, If he is not from God, पण तो जर देवाकडून नाहीच आहे, you will come empty and go empty. तर तू जाणार रिकामा आणि येणार पण रिकामा. समय बर्बाद होते होते जिंदगी भी बर्बादी होगी. Means when you are seated there, you will get all promises. म्हणजे तिथे तुम्ही बसलेले असताना तुम्हाला वचनं सगळी मिळणार, But in the whole year, you will see yourself empty. पण संपूर्ण वर्षभर तुझ्या लक्षात येणार की मी रिकामाच आहे, पदरी काही पडलेलंच नाही, Not changed at all. अजिबात काही बदल आलेला नाही, Circumstance has not changed. परिस्थिती अजिबात बदललेली Peace नाही, has not come. शांतीच नाही, नुसती Life has अशांती. become miserable. आणि आयुष्य असलं भयानक झालेलं आहे की बस. And that was the kind of preaching Simon used to do before he came to the Lord. अशा पद्धतीचे उपदेश हा शिमोन जादूगार प्रभू येशूकडे येण्या अगोदर करायचा. In Samaria, he used to do that. शमरोन गावामध्ये त्यांनी हेच काम केलं होतं. He used to hold huge crusades. आणि मोठे मोठे क्रुसेड मीटिंग घ्यायचा तो शिमोन जादूगार. And many people used to come. आणि अनेक लोक, मोठा मॉब त्याच्याही मीटिंगला यायचा. And they used to say, आणि लोक म्हणायचे, he's a great man from God. अरे हा देवाकडनं चाललेला कोणीतरी ग्रेट माणूस आहे. Read वाचा तुम्ही बायबल वाचा. in Acts 8. प्रेषितांची कृती 8वा अध्याय काढा. But पण Bible says, बायबल म्हणतं many were demon possessed. अनेकांना मात्र दुरात्मे लागलेले There होते. was no joy. आनंद नव्हता. Say, अनेक जण दुरात्म्याने पीडित होते, आनंद लोकांमध्ये नव्हता. But when Philip preached, पण मग फिलिप जेव्हा तिथे येऊन उपदेश करू the लागला, same crowd came. तीच गर्दी तिथेही आली. But पण joy came in the city, Bible says. आनंद त्या नगरात आला, बायबल म्हणतं. Many demon possessed were set free. आणि अनेक दुरात्माग्रस्त माणसांना सुटका मिळाली असं बायबल म्हणतं. रीड इट. Many were healed. अनेकांना आरोग्य मिळालं. That means म्हणजे when Simon was preaching, the demons were still there. शिमोन जादूगार प्रीचिंग करताना सैतान भूत दुरात्मे तसेच होते. But the people said, पण लोक म्हणाले, he is a great man from God. हा शिमोन जादूगार देवाकडनं आलेला कोणी मोठा माणूस आहे बरं का. Are you seeing the difference? बघताय फरक, बघताय. फसवणूक होऊ शकते. Amen. फळ बघा, फळ. And so when you take that word and run with it without checking, आणि तो शब्द घेऊन जर तुम्ही न तपासता त्याच्या मागे धावायला लागला, the consequences can be painful. त्याचे परिणाम वेदनामय होऊ शकतात. That's why John told us म्हणून योहान आपल्याला सांगतोय, in 1 John 4:1, 1 योहान 4 अध्याय त्यातलं पहिलंच वचन, Beloved, do not believe every spirit, but test the spirit to see whether they are from God. काढा तुम्ही बायबल, बाहेर काढा फोन मध्ये किंवा तुमचं कागदी बायबल. 1 योहान 4 अध्याय पहिलं वचन बघा, वाचा. प्रियानो, प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरू नका, तर ते आत्मे देवापासून आहेत किंवा नाहीत.
याची पहिली परीक्षा करा. This means not every spiritual voice is divine. म्हणजे प्रत्येक आध्यात्मिक आवाज दैवी आवाज आहे असं नसतं. So testing is not rebelling against that person. तर ते तपासणं म्हणजे त्या माणसाच्या विरुद्ध आपण बंड करतोय असं नाहीये. Testing is not rebellion. आपण त्याला तपासतोय म्हणजे आपण त्याच्या विरुद्ध बंड करतोय असं नव्हे. Bible doesn't say test that man. त्या माणसाला तपास असं लिहिलेलं नाही. Not test the spirit in that man. त्या Behind that माणसातला man. त्या माणसाच्या मागचा आत्मा तपास. It is wisdom. हे ज्ञान आहे. Because you don't want your life to be spoiled. हे शहाणपण आहे. कारण तुझी इच्छा नाही ना तुझ्या आयुष्याचा नाश व्हावा अशी इच्छा आहे. Imagine a young man receiving a strong prophetic word. कल्पना करा एखादा तरुण माणूस आहे आणि त्याला एक अतिशय खंबीर भविष्यवाणीपर वचन दिलं गेलं About moving to another country immediately. की तू लगेच दुसऱ्या कुठल्या तरी देशात निघून जा असं त्याला सांगितलं. And he packs. आणि मग त्याने सगळी बांधाबांध सुरू केली. Quickly packs everything. पटकन त्याने बांधाबांध केली. Sells all things. सगळं त्याचं विकून तो मोकळा झाला Says goodbye to all आणि his सगळ्यांना family. परिवाराला गुड बाय म्हणाला. Only to struggle deeply because the word was never from God. फक्त संघर्ष मोठ्या प्रमाणात करायलाच निघाला होता कारण तो आलेला आवाज ऍक्च्युली देवाकडचा नव्हताच. And I've heard many this kind of stories. आणि अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी आम्ही ऐकलेल्या आहेत. People's lives have been spoiled. लोकांच्या आयुष्यांची बर्बादी झालेली आहे. बर्बादी. Sometimes they do the matching work also concerning marriage. आणि कधी कधी लग्नाविषयीने सुद्धा मॅचिंगचं काम करतात ही माणसं की तुमच्यासाठी हे बरे राहतील ते बरे राहतील. We can never do that. आपण नाही करू शकत असं. Unless of course God really talks to you. हा जोर देव तुझ्याशी म्हणजे देव खरोखर तुझ्याशी बोलत असेल गोष्ट वेगळी. But Bible still says he who findeth the wife. पण बायबल म्हणतं ना ज्याला पत्नी सापडते. See? I mean, म्हणजे ज्याला करायचंय त्याला शोधावी लागेल. he has to be happy ज्याला with that person. पत्नी सापडते तो तिच्यात आनंदी पाहिजे. See? आणि त्याला शोधावी लागणार आहे. I mean, I may look like a certain person, मला एखादी व्यक्ती आवडेल हो but I'm पण not getting married to her. मी थोडं लग्न करणार आहे. That person also should have kind of sensation in त्या him. समोरच्या व्यक्तीत पण त्या पद्धतीच्या भावना आल्या पाहिजेत ना. And suddenly they get married to wrong people. आणि मग अचानक चुकीच्या व्यक्तींसोबत लग्न होऊन जातात. It is like following GPS direction without checking if the map is updated or हे not. असं आहे ना जीपीएस सांगताय तसं तुम्ही करताय आणि तुम्ही तपासलंच नाही मात्र की जीपीएसचा तो नकाशा अपडेट केला होता का. And then you end up in a dead end. आणि मग तुम्ही कुठेतरी अशा जागी पोहोचता की जिथे पुढे रस्ताच नाहीये. Test the voice before you trust the direction. तुम्ही त्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवण्या अगोदर त्या आवाजाला त्या आत्म्याला तपासा. Discernment will always protect your destiny. ओळखायची कुवत तुझ्या आयुष्याच्या दिशेला सुरक्षित ठेवेल. I'm walking with God more than 30 plus years. मी 30 आणि अधिक वर्ष देवासोबत चालतोय. मी या सगळ्यात नवशिक्या नाहीये. I have seen many. मी अनेकांना पाहिलेलं आहे. You have to be very, very careful. फार 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 सांभाळून राहायचं. Not every loud voice with a microphone is connected to heaven. माईकला लावलेला प्रत्येक जोराचा आवाज स्वर्गाशी कनेक्टेड आहे असल्या गैरसमजुती तुम्ही शहाण्या माणसांनी करू नका. Just because somebody has got a mic and a speaker doesn't mean he's a speaker. कोणाच्या तरी हातामध्ये From God. माईक आहे म्हणून तो देवाकडचाच बोलणारा वक्ता आहे अशा समजुती करायच्या नसतात. Sometimes the problem is not demons but the flesh. आणि कधी कधी दुरात्मे आणि सैतानही प्रॉब्लेम नाही. मी म्हंटल तसं हा देह दगाबाज देहच प्रॉब्लेम आहे. नाही ते करायला लावतो. A person may genuinely love God. आणि एखाद्या व्यक्तीचं कदाचित देवावरती अस्सल प्रेम असेल. See, don't just condemn everybody. प्रत्येकाला दंडाज्ञा सुद्धा देऊ नका. Sometimes some people can make mistakes. आणि कधी कधी काही लोकांकडनं चुका होऊ शकतात. But पण don't give out prophecies that will ruin somebody's life. अशाही भविष्यवाण्या देऊ नका ना की ज्यातनं एखाद्या माणसाच्या जीवनाचा नाश होईल. Amen. आमेन. So a person may genuinely love God, तर एखाद्या व्यक्तीचं देवावरती खरंखुरं प्रेम असेल but he may speak from emotion. पण तो भावना होऊन बोलत असेल तर He may speak out of excitement. आणि तो आवेशाने बोलायला लागला एक्साइटमेंट मध्ये बोलायला लागला तर Or he may give a personal opinion. नाही तर आपलं व्यक्तिगत काहीतरी त्याने आपलं मत दिलं असेल You तर have to be careful. तुम्ही सांभाळून राहा ना. The best way is उत्तम रीत सांगतो confirmation should be received in your heart. तुझ्या आतून तुला शांती आली पाहिजे. अख्खी दुनिया बोल रही है साकर. Say, तुझ्या God अंदर should से first शांती है. speak to you and confirmation somebody else should give you. तुझ्या हृदयात देव आधी बोलला पाहिजे आणि कन्फर्मेशन मग नंतर कोणी येऊन द्यावी. पण आधी प्रभू तुझ्याशी बोलला पाहिजे. तुला इथं शांती पाहिजे.
See? नहीं तो अक्की दुनिया बोल रही है और मेरी शांति नहीं इधर. Are you getting me? People? कळतंय का? Some people say God spoke to me काही लोक म्हणतात देव माझ्याशी बोलला through that man of God, त्या एका देवाच्या सेवकाद्वारे, and you are restless now. आणि आता त्यांचं ऐकून तू झाला एकदम बेचैन, अस्थिर, बेचैन बेचैन. Oh, why it's not happening? का होत नाहीये? Why it's not happening? का होत नाहीये? उन्होंने तो बोला था होने वाला है. One young lady came to me many years back. एक तरुण मुलगी अनेक वर्षांपूर्वी माझ्याकडे आली. She was becoming weaker and weaker. दिवसेंदिवस अशी बारीक होत चालली. I said, what happened to तर you? मी तिला एकदा विचारलं, बाई तुला काय झालं? She was a prayer warrior. आणि प्रार्थना योद्धा होती ती. She said, I went to a so-called prophet. तर ती म्हणते मी एका संदेष्टाकडे गेले He होते. laid hands on me त्यांनी माझ्यावर हात ठेवले and he म्हणे said, आणि म्हणाले God is touching you. देव तुला स्पर्श करत आहे. You will be a minister of God. तू देवाची सेविका होणार आहे. And so that entered in her mind. झालं, तिच्या मनात ते गेलं. And so she came to me. आली माझ्याकडे. I said, what happened? म्हटलं काय झालं? She said, ती म्हणाली something is not happening in my life. माझ्या आयुष्यात ना काहीतरी होतच I नाहीये. said, what? म्हटलं काय होत नाहीये? A man of God prophesied that you will be a minister of नाही नाही, God. देवाच्या सेवकाने माझ्यावर भविष्यवाणी केली की मी देवाची सेविका होणार आहे. I don't know from where to start, but nothing has really मला happened. माहित नाही कुठून सुरुवात करायची, पण अजून तर माझं काही सुरूच नाही. And so I'm thinking, am I pleasing God? तर मला असा विचार यायला लागला, आता मी देवाला प्रसन्न करतेय ना? कुठं देव माझ्यावर नाराज तर नाही ना? I said, if it has not worked for 5 years, forget it. म्हटलं सांगितल्यानंतर 5 वर्ष अजूनपर्यंत झालेलं नाहीये, तर आता डोक्यातनं काढून टाका. Be faithful in what you're doing. जे आहे त्यामध्ये विश्वासू राहा, जे करताय ते इमानानं करत राहा. कधी कधी ऐकावे सर्वांचे पण करावे प्रभू सांगतो तेच. Later on, she came to me and said, I'm feeling so peaceful now. मग मागावून माझ्याकडे आली आणि मला म्हणाली आता मला एकदम शांत वाटतंय पास्टर. म्हटलं ते वाटायलाच हवं होतं. Jeremiah warned about this. इर्म्याने या विषयीनं वॉर्निंग दिली. In Jeremiah 23 verse 16, इर्मया 23वा अध्याय त्यातलं 16वं वचन. they speak visions from their own minds, not from the mouth of the Lord. इर्मया 23वा अध्याय काढा आणि त्यातलं 16वं वचन. सैन्यांचा यहोवा म्हणतो, जे भविष्यवादी तुम्हाला भविष्य सांगतात त्यांची वचने ऐकू नका, ते तुम्हाला व्यर्थता शिकवतात. ते यहोवाच्या मुखातले नव्हे तर आपल्याच हृदयातले दर्शन सांगतात. See that? यहोवाच्या मुखातले नाही, ते आपल्या स्वतःच्याच डोक्यातलं सांगतात. Are you getting me? बायबल मध्ये लिहिलं, मैंने नाही बोला, बायबल बोला. And so this means a message can come from imagination, not revelation. याचा अर्थ कधी कधी एखादा उपदेश काल्पनिक जगातनं बाहेर येऊ शकतो, प्रगटीकरणातनं नाही. And so picture a preacher caught up in the energy of a service. तर तुम्ही पहा की एखादा उपदेशक समजा एक चित्र रंगवा की सभेमध्ये एकदम आवेशाने भरलेला आहे And feeling the crowd's excitement. आणि लोकांमध्ये सुद्धा ती एक्साइटमेंट जाणवते त्यांना. And suddenly, emotionally, he starts saying, आणि अचानक तो जो उपदेशक आहे तो भावुकपणे बोलायला लागला. God says, this is your season. देव म्हणतोय हा तुमचा ऋतू आहे. Without waiting for a word of prayer. आणि प्रार्थनेचा शब्द किंवा प्रार्थना वगैरे न करता, वाट न पाहता. See, you can give a positive statement. मी काय म्हणतो, सकारात्मक वाक्य असं अशी लोकांना तुम्ही देऊ शकता, म्हणजे लोकांची अशी अवसानं गळालेली असतात ती वर यायला सकारात्मक बोला. But पण don't just speak randomly just because you're excited. असं रॅन्डमली तुझ्यामध्ये आवेश फार घुसला आज आणि एक्साइटमेंट आली म्हणून काही बोलू नको ना रे. Otherwise, it is like a friend giving medical advice हो ना. because they read one article online. नाही तर मग एखादा मित्र जो डॉक्टर नाहीये पण त्याने ऑनलाईन काहीतरी लेख वाचला आणि त्याने तुला मग मेडिकल सल्ला दिला, तो सल्ला घेऊन चालेल का? वो डॉक्टर है क्या? नहीं, उसने बोला ये दवा खा. वो कौन है? I mean, when we are scrolling, we see some people, हो ना. we don't know whether they are really practitioners, medical काय practitioners. काय They पता say, नसतं. you take this thing, you will be healed. They अलीकडे don't even show you their certificate. अलीकडे तर किती खोऱ्याने असं सोशल मीडिया उघडलं की एक के बाद एक हे म्हणतात असं असं घ्या म्हणजे तुम्हाला बरं वाटेल, हे खा, शक्ती येईल, ताकद येईल, तुम्ही म्हातारेच होणार नाही, तुम्ही तरुणच राहाल, वगैरे 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 खाली. आणि काही त्याचं सर्टिफिकेट वगैरे काही दाखवत नाहीयेत, माहित नाही कोण आहे ते लोक. They don't, I mean, some of them don't look like a doctor also. त्याच्यातले काही डॉक्टर सारखे दिसतही नाही. तो या And- अंधेर नगरी चौपट राजा हो गया. Good intentions do not equal expertise. आणि चांगले हेतू आहेत म्हणजे तो त्यातला तज्ञ आहे असं तुला कोणी सांगितलं? If somebody says, no, I'm trying to be helpful to नाही you, नाही, कोणी म्हणतं म्हणे they may be damaging you. अरे नाही, ते म्हणते ना, मी त्यांना मदत करायचा प्रयत्न केला. असली कसली मदत? तुम्हाला मेडिकलचं काही ज्ञान नाही आणि तुम्ही मेडिकलची औषधं सांगताय ऑनलाईन. जमात मरायची ना. I mean, sincerity is not the same as accuracy. अरे प्रामाणिकता म्हणजे अचूकपणा नसतो ना. कधी कधी अचूक पाहिजे ना हो, की डोलो म्हणजे डोलोच खा. No, I mean, डोलो जे I'm अचूक- saying with a sincere heart. नाही, मी प्रामाणिकतेनं सांगतोय. You may be sincerely wrong. अरे तू प्रामाणिकतेनं चुकीचं सांगत असशील, मग आमच्या सारख्यांनी मरावं का?
तू बोला डोलो खा, हमको डोलो नहीं सूट होता, हमको एलर्जी है. See? And so the flesh can imitate spiritual passion. तर हा देह आहे ना, आध्यात्मिक आवेशाचं, हा देह दगाबाज देह आध्यात्मिक आवेशाची नक्कल करतो, But it cannot produce spiritual truth. पण आध्यात्मिक सत्य नाही कधी बाहेर काढत. Excitement is not of the Holy Spirit. आवेश आणि एक्साइटमेंट पवित्र आत्म्याकडनं नाही आहे. Amen. आमेन. Just being excited is not the Holy Spirit. किंवा असं एक्साइटमेंट ते पवित्र आत्म्याकडनं नसतं. Even if it comes with background music. आणि जरी बॅकग्राऊंड मध्ये असं म्युझिक वगैरे घेऊन आलं तरी सुद्धा बरं का, अलीकडे काय बाबा, अलीकडे तर कायच काय. People like to play like that, then he speaks. I mean, okay, you call a minstrel and like Elisha, नाही you ठीक can आहे, speak. एलियाप्रमाणे तुम्ही असं वाजवायला बोलवून आणि मग तुम्ही त्या संगीतातनं अभिषिक्त होऊन बोलणं ते वेगळं आहे. पण असं माहोल, असा माहोल क्रिएट होत आहे क्या? When you receive a word जेव्हा देवाचा शब्द तुझ्याकडे येतो and run with it without checking, आणि न तपासता त्याच्याकडे तू धावला, you are putting your future at risk. तू तुझं भविष्य धोक्यात घालतोयस. अभि सोचले. Look at the Bereans in the Bible. बघा बायबल मधले And they were in Acts 17:11. प्रेषित 17:11 बिलियन्स. They were praised because they examined the scriptures daily to see if what Paul said was true. त्यांची का स्तुती झाली? कारण की ते दररोज तपासून पाहत होते की पॉल जे बोलतोय ते खरं आहे का. It doesn't say they were checking whether what Judas said was true. यहूदा काय बोलतोय ते खरं आहे का असं ते तपासायला बसले नाही. See whose name is mentioned there? कोणाचं नाव तिथे लिहिलेलं आहे? कोणाचं Paul. लिहिलंय? पॉल. की पॉल जे बोलतोय ते खरं आहे का. This means even Paul's teaching was checked against the scripture. याचा अर्थ पॉलने दिलेली शिकवणूक सुद्धा तपासली गेली की हा देवाकडचंच बोलतोय का. So some of these so-called prophets or preachers, they don't even allow you to open your Bibles. तर कधी कधी काय होतं, काही असे जे संदेष्टे आणि नावाचे सेवक असतात ना, ते तुम्हा लोकांना तुमचं बायबल सुद्धा उघडू देत नाहीत. But here I see every one of you opening the Bible. पण इथे मी तुम्हाला प्रत्येकाला बायबल उघडताना पाहतो. Because I want you to know that the Bible is more important than me. कारण माझी इच्छा आहे तुम्हाला कळावं, बायबल माझ्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे. Are you getting me? प्रश्न आला की सगळ्यात महत्वाचं कोण, की म्हणायचं बायबल. Bible is more important than me. बायबल माझ्यापेक्षाही जास्त महत्वाचं आहे, कारण ते तुला चुकवणार नाही. And so imagine believers opening scrolls carefully and hearing Paul. मग कल्पना करा की बिलीवर माणसांनी शास्त्रपट असे संभावून उघडले आणि पॉल जे बोलतोय ते खरं बोलतोय ना, क्रॉस चेक केलं. Not because they doubted him, शंका आली म्हणून नाही, but because they valued the truth. पण त्या सत्याची किंमत होती त्यांना, म्हणून त्यांनी क्रॉस चेक केलं की वचनात लिहिलेलंच बोलतोय ना हा. It's like, checking the ingredients before cooking. हे असं आहे ना, स्वयंपाक करण्या अगोदर सगळं साहित्य तपासणं. Even if the recipe came from a famous chef. आणि जरी ती रेसिपी अगदी जगविख्यात अशा शेफ कडनं, आचार्याकडनं आली असली, You still check. तरी सुद्धा स्वयंपाकात ते घालण्या अगोदर ते साहित्य तपासणं. Confirmation will build confidence in you. अशी कन्फर्मेशन आली ना की आपला विश्वास वाढतो. Confirmation will कन्फर्मेशन build की confidence. बोललं in you. गेलेलं बरोबर आहे ना, तपासून आहे ना, बायबलला धरून आहे ना. And my God is not offended when you verify. आणि जेव्हा तुम्ही अशा पद्धतीनं क्रॉस चेक करता, माझ्या देवाला वाईट नाही वाटत. माझ्या देवाला वाईट वाटत नाही, माझा देव रुसत नाही. असं कसं, माझं वचन आहे, मी एकमेव सत्य, आणि माझं वचन आता आणि तपासायला बसले. देवाला असं वाटत नाही. He is pleased when you are wise. उलट देवाला आनंद होतो की चला हा जरा सुज्ञ आहे, Amen. हा ज्ञानी आहे, हा शहाणा आहे. And so if even Paul was fact checked, आणि पॉलला सुद्धा जर त्यांनी तपासलंय की ही वास्तविकता तो सांगतोय ती खरोखर खरी आहे की नाही, then your favorite online prophet can survive also a little bit of testing, isn't it? मग तुमचा जो कोणी फेवरेट आणि अगदी आवडता ऑनलाईन वरचा संदेष्टा असेल, त्यालाही थोडस तुम्ही लोकांनी तपासायला हवं ना. चालतं ना, Amen. आहे की नाही. पॉलला तपासलं काय आया, आमेन आहे. And so listening to the wrong prophet is like asking a mechanic how to bake a cake. तर चुकीच्या संदेष्टांना जाऊन विचारणं म्हणजे कसं, मेकॅनिकला गॅरेज मध्ये जाऊन विचारायचं, भट्टीत केक कसा रे बनवतात. उद्या माझं वाढदिवस आहे. हो का, अरे पण तू गया किधर, तू बेकरी में जा ना, तेरे को केक बनाने का ना.
बेकरी में, तू See, गराज में गया. No, but you don't know, Pastor is excellent in नहीं. engine repair. पास्टर तुम्हाला माहित नाही, तो इंजिन फार छान रिपेअर करतो. But flour and sugar are not his area. पण पीठ आणि साखर काय त्याच्या गॅरेज मधलं साहित्य आहे का? हा, त्याच्या गॅरेज मध्ये इंजिन ऑइल, नट अँड बोल्ट, See? ते काय तू केक मध्ये घालणार आहेस? Or then, asking a baker to repair your car engine. किंवा बेकरला जाऊन म्हणायचं, जिथे सगळे केक वगैरे भाजले जातात त्यांना म्हणायचं जाऊन की माझी गाडी रिपेअर करून द्या ना. अरे तो बेकरी आहे. See, both are skilled, दोघांमध्ये कला आहेत, but in the wrong field. पण चुकीच्या क्षेत्रात. दोघांमध्ये बेकरीवाल्याकडे बेकरीची कला आहे, गॅरेजवाल्याकडे गॅरेजची. हा विचारायला आलेला चुकीचा आहे, तो गॅरेजचं बेकरीत विचारायला आलाय आणि हा बेकरीचं गॅरेज मध्ये विचारायला गेलाय. See, in the same way, तसं आहे हे. not everyone who sounds spiritual is assigned to direct your life. जो प्रत्येक जण आत्मिक वाटतो ऐकायला, त्या प्रत्येकाला तुझ्या जीवनाला चालवायचा अधिकार नाहीये. And secondly, आणि दुसरी बाब, the sheep is known more by the pastor. मेंढरं जी आहेत ना, ती पाळकाद्वारे जास्त ओळखली जातात. मेंढरं A sheep follows the shepherd. काय, मेंढरं मेंढपाळाच्या मागे चालतात. A shepherd is a pastor. आणि मेंढपाळ कोण? पास्टर, पाळक. Who is there for you? कोण आहेत तुझ्यासाठी? A prophet will come and go, evangelist will come and go, a teacher will तुमच्यासाठी come and go. तुमच्यासाठी कोण आहे? स्वार्थी येणार जाणार, शिक्षक येणार जाणार, You write a- संदेष्टा येणार जाणार. You write a letter from here to America, but you don't talk to a pastor who is living in the neighborhood. अरे इथून तू अमेरिकेला प्रॉफिटला पत्र लिहितो, शेजारीच तुझे पास्टर राहतात, त्यांना नाही का तू समक्ष भेटून विचारू शकत? He knows you better. तुझे पास्टर तुला चांगलं ओळखतात ना, हो की नाही? आणि आपल्याला तर ऑल इन वन देवानी एकच व्यक्ती दिलाय. प्रॉफिट भी है, इवेंजलिस्ट भी है, टीचर भी है, पास्टर भी है, और जो सब करता है वो अपोस्टल प्रभु ने हमको दिया है. फिर क्या है, क्या मांगता है? और I'm not saying you cannot go, मी असं म्हणत नाहीये की तुम्ही जाऊ नका कुठे. but test every spirit. डोंट मिसअंडरस्टँड मी, आय एम नॉट बाइंडिंग यू इन एनिथिंग. पण आत्मे तपासा, मग जिथे जायचं तिथे जा. Amen. पहिला तपास तर सही. Picture, are blessed. picture someone seriously asking a car mechanic, how long should I bake this cake? आणि तुम्ही असं चित्र रंगवा की एखादा कोणीतरी माणूस एकदम सिरियसली मेकॅनिकला गॅरेज मध्ये विचारतोय की हा केक भाजायला किती वेळ लागतो. And he also, आणि तोही हा मी ऐकलं कुठेतरी, हो, एक बोला. तास ठेवा. यालाही काम नाही. असे रिकाम टेकड्या आपल्याकडे आणि खूप आहेत जिनको कुछ ही काम नहीं है. इसने पूछा भी, उसने बोला भी. And so skill in one area does not equal authority in another area. तर एका भागामध्ये तुझ्याकडे प्रतिभा आहे म्हणून दुसऱ्या भागात पण तुझा अधिकार चालणार असं नसतं ना. तू बेकरी सांभाळ ना बेटा. So seek counsel from the right source. तर योग्य स्रोत जे आहे, योग्य सोर्स जो आहे, तिथून सल्ला मसलत घ्या. And many of the so-called men of God or prophets of God, they pamper people so much हो ना. that आणि they अनेक- don't allow them to pray on their own. आणि अनेक हे असले जे कोणी देवाचे सेवक वगैरे असतात ना, ते लोकांना एवढं लाडीगोडी लावून शेफारून टाकतात की ते लोकांना स्वतःच्या स्वतः प्रार्थना करायला देतच नाहीत. Yes. They don't allow you to read the Bible. बायबल वाचायची परवानगीच देत नाहीत ते Because तुम्हाला. I am there. मी आहे ना, You tell me what is your problem. मला सांग ना तुझा I काय will problem. ask God and let मला you know सांग. tomorrow. मी देवाला विचारून तुला उद्या सांगतो. Then you say, well, I will just no more buy the Bible anymore now. मग तुम्ही काय म्हणाल, मी तर आता बायबल घ्यायची गरजच नाही ना, मला तर असे सेवक मिळाले जे मला सांगतात. येतंय का लक्षात? येतच See, असेल. God places order in his body. देव काय करतो? देवाच्या या मंडळीच्या या देहामध्ये देवानी एक शिस्तबद्धपणा ठेवलाय. And confusion comes when we ignore it. आणि त्याच्याकडे आपण कानाडोळा केला ना, त्या शिस्तीकडे कानाडोळा केला की त्या मंडळीत त्या देहात होतो गोंधळ. So tomorrow don't come to me telling me, Pastor, that cake is tasting like engine oil. मग उद्या मला येऊन सांगायचं नाही, पास्टर वो केक ना इंजिन ऑयल जैसा टेस्ट दे रहा है. मैं पहले ही बोला था केक का पूछने बेकरी में जा, तू गया गैराज में, अभी तेरा तू देख ले. You are the wrong expert. हा, चुकीच्या तज्ञ लोकांना तू विचारायला गेला. And so many lives have suffered broken marriages, तर अनेक जीवनांमध्ये मग काय होतं, विवाह तुटतात, lost jobs, नोकऱ्या हे खूप डेंजरस आहे. अँड दिस इज व्हेरी सिरियस. नोकऱ्या जातात, विवाह financial तुटतात, collapse, आर्थिक परिस्थिती सगळी ढासळते, emotional wounds, भाऊक जखमा होतात. because someone accepted a word without discernment. का? कारण की कोणीतरी न ओळखून घेता काहीतरी शब्द स्वीकारला आणि तसं करायला गेले
तर पडले. I can give you many stories. अशा अनेक गोष्टी मी तुम्हाला सांगू शकतो. 35 या 39 वर्षात झालेल्या कोऱ्या नाहीत. Proverbs 14:15 says, नीतिसूत्र 14वा अध्याय आणि त्यातलं 15वं वचन म्हणतं, the simple believe anything, but the prudent give thought to their steps. हो ना, नीतिसूत्र 14वा अध्याय काढा आणि बघा त्यातलं 15वं वचन असं सांगतं, मूर्ख प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवतो, परंतु विवेकी आपल्या पावलांना जपतो. Say that. आमेन. पण जे मूर्ख असतात ना, ते सगळ्या गोष्टींवर विश्वास Always say yes, 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 हो yes, yes, हा ना, yes. ऐसा ना, हा ना, अरे सगळ्यालाच काय हा ना. पहले तू चेक तो कर. इन्होंने ऐसा बोला, वो वैसा है, उसने ऐसा बोला, ये ऐसा है. म्हणजे काय? This means wise people pause before acting, before taking the next step. म्हणजे काय, सुज्ञ माणसं ना पुढची कृत्य करण्या अगोदर थोडं थांबतात आणि तपासतात. See a family sitting in regret after following advice that was never prayed over. बघा, एखादा परिवार पस्तावा करत बसलेला तुम्हाला दिसेल का? कारण की त्यांनी एक असा सल्ला कोणाकडून तरी घेतला की जो त्यांनी पारखला नाही, तपासला नाही, आणि मग नंतर डोक्याला हात लावायची पाळी आली. And then they are wondering how things went wrong. आणि मग विचार करत बसतात, नाही पण क्या गलत हो गया, क्या गलत हो गया, ऐसा कैसा हो गया, क्या गलत हो गया रेगा. It's like signing a contract without reading the fine print. हे असं आहे ना, तुम्ही कॉन्ट्रॅक्ट वरती सही केली, लिहिलं काय होतं ते वाचलंच नाही. नाही मला विश्वास आहे. हो कुठं का? सही करायचं करा. हा, एवढा देवावर ठेवला तर भलं होईल. असं कोणावरही ठेवून कुठेही सह्या करताय तुम्ही. हा, एवढा देवावर विश्वास ठेवा ना. तुम्ही विश्वास एवढा ठेवताय की कॉन्ट्रॅक्ट न वाचता सह्या डोकताय. Amen. अरे पडके कर. Slow decisions prevent deep regrets. काय होतं ना, हळुवारपणे जरा निर्णय घेतले ना की नंतर असं खूप वेळ पस्तावा करत बसावं लागत नाही. Amen. आमेन. And so God's guidance brings peace. तर देवाचं मार्गदर्शन शांती आणतं. God's guidance brings clarity. देवाचं मार्गदर्शन असं लख प्रकाश पाडतं की मला कळलंच आहे आता मी काय करायचंय. Say, there is no confusion. अजिबात गोंधळ होत नाही. It is aligned with the scriptures. कारण ते शास्त्राला, वचनाला धरून असतं. Amen. आमेन. If someone tells you to invest all your savings tomorrow, समजा कोणीतरी येऊन तुम्हाला असा सल्ला दिला की तुम्ही जी काही बँकेमध्ये साठवणूक केलेली आहे, पैसा साठवला आहे, तो एका दिवसात सगळा उद्या तुम्ही इथे इथे गुंतवा, because God says so. आणि ते बोलत आहे. Maybe you need to ask that person for the chapter and the verse given in the त्या Bible. व्यक्तीला जरा विचारा, बाइबल में से कौन सा बुक में ऐसा लिखा है, थोड़ा वचन बोलो हमको. तो येऊन सांगेल कदाचित तुम्हाला की उद्याच्या उद्या तुम्ही तुमच्या सेव्हिंग अकाउंट मध्ये किंवा करंट अकाउंट मध्ये ठेवलेला सगळा पैसा या स्कीम मध्ये गुंतवा. त्याला म्हणायचं देवाकडनं येते असं समजा. तो म्हणाला तर म्हणायचं बायबल मध्ये हे वचन कुठे लिहिलंय, जरा उघडून सांगा. So the key is simple. किल्ली सोपी आहे. Pray, प्रार्थना कर, check the scripture, शास्त्र वचन तपास, seek mature counsel, आणि समंजस बिलीवर लोकांकडून सल्ला घे. see his fruits, फळ बघ त्या माणसाची, तो see माणूस his बघ. life, त्याचं जीवन बघ जो see his सांगतो, growth. त्याची वाढ बघ जो तुला हे सल्ले देतोय. One person, एक व्यक्ती, he married, he divorced his wife, and his children were separate, and he's giving prophecies to everyone. त्याने विवाह केला, मग बायकोला घटस्फोट दिला, मुलं बिलं सगळी वेगळी झाली, आणि नंतर तो लोकांवर भविष्यवाण्या करत बसला. And I mean, only foolish people will listen. मूर्ख लोकच ऐकणार हो अशाचं मूर्ख लोकच ऐकणार. If you also want a breakage in your marriage, तुम्हालाही जर विवाह तोडायचाच असेल स्वतःचा, यू मे गो, यू मे गो. wait for peace. मी काय म्हणतो, शांतीची वाट बघा. Bible says in Isaiah, those who believe in God will not make haste. यशामध्ये बायबल म्हणतं, जे देवावर वाट पाहतात ते घाई करत नाही, जे God is- देवावर विश्वास ठेवतात, जे देवावर विश्वास ठेवतात ते घाई करत नाही. God is not in a hurry. देवाला काही घाई नाहीये, He does not mind you confirming his voice. आणि देवाला काही हरकत नाहीये की तू जाऊन कन्फर्मेशन जर परत घेतली की हे देवाकडनंच आलंय ना, देवाला वाईट नाही वाटत. Because your destiny is too valuable to hand over to the nearest loud voice. कारण की तुझ्या आयुष्याचा संकल्प फार किंमतवान आणि मौल्यवान आहे. असं कुणाच्याही जोराच्या आवाजावरती तो देऊन नको टाकू संकल्प. नाही इन्होंने बोला, उन्होंने बोला, अरे कोई कुछ भी बोलेगा. Listen carefully, संभव नाही ऐकायचं, test wisely, आणि अगदी सुज्ञतेनं तपासायचं. move only when God confirms. आणि देव जेव्हा कन्फर्म करेल तेव्हाच पुढे जायचं. When you have peace in your heart, move. हृदयामध्ये शांती आल्यावर. And remember, मग आठवण the ठेवायची, right voice will always align with the word of God. योग्य आवाज देवाच्या शब्दाला धरूनच असणार, It will give you peace in your spirit. आणि आत्म्यात शांती देणार. Get it confirmed through your wife, through your spouse. तुझी बायको, तुझा नवरा, त्यांच्याकडनं पण कन्फर्मेशन घे जर ते प्रबुद्ध आहेत, स्ट्रॉंग आहेत.
Somebody said and you listened, no, talk to your spouse. कोणी बोललं तू ऐकलं, असं नको. तुमच्या जीवन साथीदारांशी घरी जरा बोला. Because if the man of God says, sell your house and you don't tell your wife, she will not know. कारण देवाचे सेवक तुला म्हणाले तू तुझं घर विक, पण तू घरी जाऊन बायकोला सांगितलं नाही तर तिला काय कळणार आहे? आणि तू विकून बसला. मग कुठे राहणार का? झाडाखाली इथं समोर? किधर फिर? Talk to your spouse. असं नाही. आपल्या नवऱ्याशी बायकोशी बोला, एवढा काय बोला. Because कारण maybe they will be more spiritual. कदाचित ते जास्त आध्यात्मिक पण असतील, तुमचे पती, तुमची God पत्नी. told Abraham, listen to your wife. देव अब्रामाला म्हणाला ना, अब्रामा सारेच ऐक. What does it show? म्हणजे काय? You may be a man of God, तुम्ही असाल देवाचे but सेवक, get a confirmation from your पण spouse. थोडी कन्फर्मेशन घ्या ना आपल्या बायकोकडनं आणि नवऱ्याकडनं. विचारा जरा की मला त्यांनी असं करायला सांगितलंय, करायचं का, करूया का, काय वाटतं. And so let me tell you a true and painful kind of story. तुम्हाला एक खरी पण वेदनामय कथा सांगतो. Many years ago, अनेक वर्षांपूर्वी a man was working in a very good company. एक मनुष्य होता, फार चांगल्या कंपनीत कामाला होता He had a stable income. आणि त्याचा पगार वगैरे व्यवस्थित होता. His children were in school. त्याची मुलं शाळेत होती His home was peaceful. आणि त्याचा घर परिवार सगळं शांतीनं होतं. One day a so-called prophet told him, एके दिवशी आले कोणीतरी असेच नावाचे संदेष्टे आणि त्याला म्हणाले, God is calling you into full-time ministry. देव तुला पूर्ण वेळ सेवेत बोलवत आहे. Leave your job right now. तुझी नोकरी आताच्या आता सोड. See, that word sounded so powerful. तो शब्द त्याला ऐकताना एवढा सामर्थ्यवान वाटला It felt very spiritual. आणि फार आत्मिक वाटला ऐकायला. It sounded like destiny was knocking at his heart. आणि असं वाटलं की वा, माझ्या आयुष्याचा संकल्प माझं दार वाजवत आलेला आहे. And I knew it, मला माहित होतं, but I didn't say it. मी बोललो नाही. And so without deep prayer, तर प्रार्थनेशिवाय, without confirmation, कन्फर्मेशन न घेता प्रार्थनेशिवाय, even without getting wise counsel, म्हणजे अगदी सुज्ञ सल्लाही कुणाकडून न घेता, because घरामध्ये Bible न says in the सांगता. multitude of counselors there is safety. कारण की बायबल म्हणतं ना, अनेक सल्लागारांच्या सल्ल्यांमध्ये संरक्षण आहे. समंजस बिलीवर माणसांकडनं सल्ले घ्या, त्यात संरक्षण आहे. And so without any wise counsel he resigned. तर कोणाकडनंही काही सुज्ञ सल्ला न घेता ह्याने राजीनामा दिला. His wife was not at all in peace. त्याच्या बायकोला अजिबात शांतीच नाही, एकदम अशांत झाली But ती. that excitement of God calling me, नाही, पण देवाने मला बोलावलेलं आहे, देवाने मला कॉलिंग दिलंय, ते म्हणाले मला, देव मला बोलवतोय. and so that was louder than the quiet wisdom that was in the house. तर तो जोराचा आवाज आला ना, घरातली जी शांती होती त्याच्या पुढे जोराचा आवाज आला. त्यांनी जोराचा आवाज ऐकला आणि राजीनामा दिला. Proverbs 21:5 says, नीतिसूत्र 21वा अध्याय आणि त्यातलं 5वं वचन म्हणतं, the plans of the careful lead to profit, but haste leads to poverty. नीतिसूत्र 21वा अध्याय 5वं वचन, उद्योगाचे संकल्प केवळ समृद्धी करणारे आहेत, परंतु प्रत्येक उतावळा केवळ दारिद्र्याकडे धावतो. This means rushing into big decisions can lead to loss. याचा अर्थ मोठ्या संकल्पां, मोठ्या निर्णयांमध्ये घाईघाई करणं कधी कधी नुकसानाकडे आपल्याला नेऊ शकतं. की एवढे मोठे निर्णय तुम्ही घाईघाईने घेताय, त्यात नुकसान सुद्धा होऊ शकतं. Picture him signing his resignation letter with that trembling excitement. बघा ना, तो एवढा आवेश त्याच्यावरती संचरला हे सगळं ऐकून, आणि मग त्या थरथरणाऱ्या आवेशामध्ये त्यांनी आपला राजीनामा लिहिला, सही दिली आणि राजीनामा देऊन टाकला. Maybe at that time he was imagining the crowd आणि कदाचित त्याने त्यावेळेला कल्पना केली असेल की अशी लोकांची गर्दी and he येते wearing a suit and a tie आणि सूट आणि टाय घालून मी उभा आहे आणि मी प्रीचिंग करतोय. while his wife was watching silently with concern. बायको बिचारी शांतपणे काळजी करून बघवते की हे काय झालंय. It's like jumping out of a boat because someone shouted there is land ahead. हे असं आहे ना की कोणीतरी ओरडवतं पुढे जमीन आहे, पुढे जमीन आहे, त्याचं ऐकून नावेतनं उडी पारली. I असं mean, without you seeing yourself, if you will jump into the water. तू नावेत आहेस आणि तू स्वतः ती जमीन बघत नाही, तुला ती जमीन दिसत नाही, तर नावेतनं तू उडी कशी मारतो, मरशील ना. Never make permanent decisions based on temporary excitement. कायमचे निर्णय तात्पुरत्या आवेशांमध्ये संचरून करू नका. When God calls, he confirms. देव जेव्हा एखाद्याला कॉलिंग देतो, बोलावतो, देव कन्फर्मेशन देतो, दोघा तिघांद्वारे देव बोलेल की यस हे बरोबर आहे, And he prepares you. आणि तयारी करतो देव तुझी. असं नसतं ते. He does not confuse you. He does not abandon you. देव गोंधळ करत नाही, देव तुला सोडून देत नाही. क्लिअर कट होतं ते. I know of many preachers who have stuck on with the job while even ministering. मला असे अनेक उपदेशक माहिती आहेत, प्रीचर माहिती आहेत की ज्यांनी नोकरी सुद्धा केली
आणि उपदेश सुद्धा केले, सेवा सुद्धा केली, असेही मला माहिती आहे. Because they were not very, very sure. का? कारण त्यांना 100% खात्री नव्हती की मी रिझाईन करू, पूर्णवेळ सेवेत येऊ का नको येऊ. 100% खात्री नसल्यामुळे त्यांनी नोकरीही केली आणि त्यासोबत सेवाही केली. It's also the question of faith. कारण विश्वासाचाही प्रश्न It's येतो also the question of how God responded to you, how He talked to you. आणि देव तुझ्याशी कसं काय बोललाय त्याचा प्रश्न येतो. Like when God called me, I immediately resigned. जसं देवाने जेव्हा मला फुल टाइमचं कॉलिंग दिलं, मी लगेच राजीनामा I दिला. told my wife also to resign आणि मी माझ्या बायकोला म्हणालो की तूही राजीनामा दे. because I heard His voice clearly. कारण मी क्लिअरली देवाचा आवाज ऐकलेला होता आणि त्यांनी मलाही विचारलं Yes. की असं असं मला देव बोलतोय, तुला काय वाटतं. आणि मी प्रेयर केली आणि मलाही ते जाणवलं की ह्यांच्यावरती पूर्णवेळ सेवेचं पाचारण आहे. आणि ते मला म्हणाले की तूही नोकरी सोड. मग मी ही सोडली. Amen. Destiny should not depend on one microphone moment or one testimony moment or one healing moment. आयुष्याचे संकल्प, एक आरोग्याचा क्षण आला, एक साक्षीचा क्षण आला, एक जोरदार माईकवरनं आवाज आला, त्यावर आयुष्याचे संकल्प आपण असे ठरवू नाही शकत. Amen. Just because somebody prayed and got healed doesn't mean you are called to be an apostle of God. कोणीतरी प्रार्थना केली आणि समोरच्याला आरोग्य मिळालं म्हणजे झालं, तू देवाचा प्रेषित बनण्यासाठी बोलावलाय, असं नसतं ना. Even Ananias prophesied over Paul, but you don't hear him at all. अनन्यानी पण पॉल वरती भविष्यवाणी केली, पश्चात आपण त्याच्याविषयी कुठे काय ऐकतो किंवा वाचतो. Did you ever hear that the one who spoke for Paul is now a minister of God? नंतर कधी असं वाचायला किंवा ऐकायला आलं की ज्याने पॉल साठी जाऊन प्रार्थना केली होती तो अनन्या आता देवाचा माइटी मॅन ऑफ गॉड झालेला आहे? नाही, असं काहीच नाही. God can randomly speak to anybody. देव रँडमली कोणाद्वारे बोलू शकतो कोणाशी. Amen. And so after resigning, मग यांनी राजीनामा दिल्यावर reality began to speak and strike him. वास्तविकता बोलायला लागली ना. वास्तविकता डोक्यात प्रकाश पाडायला लागली. Because there was no church waiting for him. कारण कुठलं चर्च त्याची वाट पाहत नव्हतं की चर्चने त्याला बोलवलंय का चर्च मध्ये त्याला वापरणार There आहे. was no platform set for him. मंच कुठेच नव्हता की जाऊन तिथं त्याने प्रीचिंग करावं. No direction for him. काही दिशा नाही, मार्गदर्शन नाही, काही नाही. For 6 months, 6 महिने he went about asking people, लोकांना विचारत फिरला तो where do I start? की आता मी सुरुवात कशी करू, कुठे करू. I don't know how to start. मला माहित नाही सुरुवात कशी करायची, मला सांगा ना, मी सुरू कसं करू. What should I do now? मी काय करू आता. मी राजीनामा दिलेला आहे, फुल टाइम मध्ये आलेलो आहे. And the so-called prophet who gave the word, आणि ज्या त्या कोणी नावाच्या संदेशाने हे सांगितलं होतं he was nowhere to be found. ते तर कुठे सापडलेच नाहीत. नंतर हे असं अलीकडच्या सोशल मीडियावाले आहेत तसे, नंतर सापडलेच नाहीत. And bills continued to pile up. मग झालं आता जीवनक्रम तर सुरू आहे ना, सगळी बिलं भरायची रोजची. You ते need सगळं money. पैसा लागतो. Every day. इलेक्ट्रिसिटीचं बिल भरायला काय लागतं? School पैसा. fees continued. किराणा भरायला पैसा, मुलांची शाळेची Rent फी भरायला continued. पैसा, घराचं भाडं भरायला, I mean, ह्या सगळ्याला पैसा लागतो ना. Income stopped, but these things keep coming. आणि आवक थांबली, पगार थांबला, पण या गोष्टी तर असतातच ना. रोज जे जगायचंय ते जगायचंय आणि रोज जे करायचंय ते करायचंच असतं. And so Bible says in 1 Thessalonians chapter 5 verse 21, मग 1 थेसलनी 5वा अध्याय आणि त्यातल्या 21व्या वचनामध्ये बायबल म्हणतं, test everything, hold on to what is good. 1 थेसलनी 5वा अध्याय आणि त्यातलं 21वं वचन, सर्व गोष्टींची पारख करा, चांगले ते बळकट धरा. This means check before you act. म्हणजे कृती करण्या अगोदर तपासा. So imagine him sitting at the dining table late at night, तर कल्पना करा, रात्रीचं उशिरा तो त्याच्या डायनिंग टेबल पाशी बसलाय, papers all spread out, सगळीकडे पेपर 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 आहेत calculating all the expenses, आणि तो मोजतोय, हिशोब लावतोय, कॅल्क्युलेटर घेऊन बसलाय, काय and काय then खर्च आहे. wondering if he is misunderstood आणि God. विचार करायला लागलाय की कुठं मी गैरसमजूत तर केली नाही ना, देव खरोखर माझ्याशी बोललाय का, काय चाललंय. It is like quitting your job because someone promised you a better one. हे असं आहे ना की कोणीतरी तुला सांगितलं की मी तुला ह्याच्यापेक्षाही चांगली नोकरी देतो आणि त्यांच्या म्हणण्यावरती तू सध्याची नोकरी सोडली. असं आहे. Say, अरे ते but there is बोलून no गेले. contract, no interview, काही कॉन्ट्रॅक्ट नाही, काही इंटरव्ह्यू नाही, nothing confirmed. काही कन्फर्म But नाही. he said you left. पण त्यांनी बोलताना बोलून गेले आणि ते बोलले तर तू नोकरी सध्याची पण सोडली. Some people leave their jobs because somebody's promised them a new job. काही लोक अशा नोकऱ्या सोडून देतात का? कारण नाही, कोणीतरी मला वचन दिलं होतं ते मला नवीन नोकरी देणार. अरे पण मिळाल्यावर ही सोड ना. I mean, that kind of wisdom we need to have as असलं Christians. ज्ञान 21व्या शतकात तरी असलं ज्ञान हवं ना बेटा आता. And so confirmation protects your family. तर कन्फर्मेशन अशी घेतली ना की त्यातनं आपला परिवार सुरक्षित राहतो रे. फॅमिलीचा पण प्रश्न आहे का नाही.
See, God will never ask you to destroy your responsibility just to prove your spirituality. तुझा आध्यात्मिकपणा जो आहे तो साबित करून दाखवायला देवाक तुला तुझ्या जबाबदाऱ्या आहेत त्या सोडायला लावणार नाहीये. जबाबदाऱ्या सोडून तू काय तुझ्यातली आध्यात्मिकपणा सगळा सिद्ध करायला चला, बघा मी किती स्पिरिच्युअल आहे, बघा मी किती आध्यात्मिक आहे, बघा मला बायबल किती येतं. नाही नाही. If the prophet cannot explain step 1, step 2 and step 3, जर तो संदेश ना तुला पहिलं पाऊल, मग दुसरं पाऊल, मग तिसरं पाऊल हे स्पष्ट करून सांगू शकत नसेल, you need to pause before step 0. तर स्टेप 0 लाच तू थांबायला पाहिजे. Amen. थांबायचं, कारण की त्यांनी 1, 2, 3 ही पुढची पावलं आपल्याला एक्सप्लेन करून सांगितलेली नाहीयेत. Months passed. महिने गेले, महिने. His savings disappeared. त्याची सगळी बचत संपली, His pressure grew. त्याच्यावरचा प्रेशर दबाव वाढला. He was in a very good company. एवढ्या चांगल्या कंपनीत तो माणूस कामाला होता की काय सांगू. It's very hard to get a job. I think so in अवघड. Ruston, Yeah. if I'm not mistaken. Ah. Anyway, अवघड अशा कंपनीत काम मिळणं पण त्याला मिळालेलं होतं. eventually when he was seen pushing a hand cart, आणि सरते शेवटी हा मनुष्य हात गाडीवरती विकताना काहीतरी दिसला. selling vegetables near a church, भाज्या वगैरे एका चर्चच्या बाहेर भाज्या वगैरे विकत हात गाडीवर दिसला. just to survive and feed his family. का आता कसंही करून काहीतरी कमाई करून माझ्या परिवाराला मला सांभाळायचंय. See, I also have pastors under me. बघा माझ्याही हाताखाली पास्टर्स होते. See, they are there now. There are pastors आणि now, आजही माझ्या हाताखाली पास्टर्स आहेत. and they know it for sure त्यांना नक्की माहिती आहे that as long as they are with me, की जोवर ते माझ्या सोबत आहेत God will bless them abundantly, देव त्यांना विपुल आशीर्वाद देईल. त्यांना ठाऊक आहे and God is using them mightily. आणि देव त्यांचा वापर महान रीतीने करत आहे ना. और क्या चाहिए. For a pioneer work, you need God's special calling. पण पायोनियर करायचं असेल एखादं काम तर त्याच्यासाठी देवाचं खास पाचारण लागतं, स्पेशल कॉलिंग लागतं. ते सगळ्यांचं करणं नाही. आणि मी तर नेहमी म्हणते सगळ्यांना, जोवर तुला ते देवाकडनं फुल टाइमचं येत नाही तोवर ते करायचं नाही. किसी के हात के नीचे सेवा कर ऐसे मत I mean, करना. I can have 100 pastors, तसं तर मी 100 and they will all prosper. They will all be a blessing to the तसं तर मी church. 100 पास्टर ठेवीन, 100च्या 100 समृद्ध होतील. ते सगळे 100 चर्च साठी आशीर्वाद सुद्धा ठरतील. आय नो इट. There is no shame in honest work. कारण प्रामाणिक कामात काय लाजायचंय. Honest work is honorable. प्रामाणिक काम मानास्पद असतं. प्रामाणिक कामात लाजायचं काय. I'm not saying, handcart job is not coming from आता God. मी असं सगळं सांगताना असंही म्हणत नाहीये की हातगाडीवरती भाज्या विकणं हे काम देवाकडून आलेलं नाही असं मला म्हणायचं नाही. कुठलंही काम लहान नसतं. But the pain was not the handcart. पण वेदना हातगाडी नव्हे. The pain was the unnecessary fall caused by an not a proper word वेदना कशात आली or an untested word. की हा योग्य शब्द जो कोणी दिलेला होता तो योग्य शब्दच त्याला दिला गेला नाही. त्यापायी त्याची अवस्था झाली. Picture him standing outside the church, चर्चच्या बाहेर तुम्ही चित्र रंगवा. not preaching inside but selling vegetables outside. चर्चच्या आत तो उपदेश देत नाहीये. चर्चच्या बाहेर गाडी लावून तो भाज्या विकतोय. And people were whispering what happened to him. आणि लोक कुजबुजतात, क्या हो गया, क्या हो गया, इसका क्या हो गया. It's लोक like काही कमी नाहीत. it's like being told to you to fly by jumping off a roof, की जणू काही तुम्हाला तुमच्या घराच्या छपरावरनं उडायला सांगितलं गेलंय अशी ही and कथा. then realizing you were never given wings. आणि मग तुम्हाला कळलं की अरे बापरे, घराच्या छपरावरून मला उडायचा आदेश आला पण मला पंखच नाहीयेत. मग आम्ही तेच शिकवतोय. Like many years back, जसं अनेक वर्षांपूर्वी a great athlete, एक खूप मोठा ऍथलीट होता. he was hearing voices, त्याला काही वाण्या ऐकू यायचा. खरंय हा, हे खरंय. and that voice told him to jump from the 4th floor. त्याच्या कानात काही आवाज यायचे. तर एक आवाज त्याला म्हणायचा, तू 4थ्या मजल्यावरनं उडी मार, Because the angel will take hold of you. देवदूत तुला उचलतील. And he did it. त्यांनी केलं. From waist down, he was paralyzed. 4थ्या मजल्यावरनं उडी मारली, कमरेखाली लकवा मारला. For years, he was bedridden like a vegetable. वर्ष बिछाण्यावर पडून होता. Say, you need to be very careful because there are many voices in the heavenlies. असं नसतं. स्वर्गीय स्थानात अनेक वाण्या आहेत. तुम्ही असल्या घाईघाई करून काही तर्क काढू नका. And God's calling never requires foolishness. आणि देवाच्या पाचारणात मूर्खपणाला जागा नाहीये. True calling grows with preparation, not pressure. खरं पाचारण आणि कॉलिंग जे आहे ना ते तयारीनं सुरू होतं, प्रेशर खाली नाही होत ते. If ministry begins with confusion, आणि एखादी सेवा जर गोंधळाने सुरू झाली आहे,
then maybe it was ambition. तर कदाचित त्या व्यक्तीचं महत्वाकांक्षा त्याच्यात दडलेली आहे, See, म्हणून सुरुवातच गोंधळाने झालेली आहे. somebody can be very ambitious to become a pastor. आणि एखाद्यामध्ये महत्वाकांक्षा असू शकते ना, की मला पास्टर बनायचंच आहे, मला पास्टर बनायचंच आहे. त्या महत्वाकांक्षेचा पास्टर झाला, पण पहिला सूरच गोंधळाचा लागला, बाकीचे सूर पुढचे मग गोंधळच. It should be commission. असं नाही, ती कामगिरी पाहिजे, God देवाकडनं आलं should- पाहिजे. So let us be clear. क्लिअर राहा. God does not call people into full-time ministry देवा लोकांना फुल टाइम सेवेत बोलवत नाही, just like that. असंच नाही बोलवत कोणालाही. But when he does, there is peace. पण जर एखाद्याला देवाने फुल टाइम मध्ये बोलवलं तर देव त्याला शांती पण There is confirmation. कन्फर्मेशन देतो. Even these pastors who are working under me, these 2, 3 जे of them, पास्टर, जे 3-4 पास्टर माझ्या हाताखाली काम करतात, they have great peace in their heart. त्यांना today. मोठी शांती आहे हृदयामध्ये. शांती आहे त्यांना, They have joy in them आनंद to आहे. serve God. हे हो आमेन हालेलुया असेच येतात का? हे आनंद आहे. Because they know त्यांना माहिती आहे God has called me for this. देवाने मला या कामासाठी बोलवलंय. ते Amen. नो इट. मला माहिती आहे, आय एम अ को पास्टर विथ हिम. माझी पाळकीय दीक्षा 2008 मध्ये झालेली आहे. मला माहिती आहे And so God there is is called me. provision there. There is peace there. मग आशामध्ये शांती Supply is असते, there. पुरवठा असतो, हवं ते सगळं मिळतं, गरजा भागतात, शांती मिळते, आनंद मिळतो, सेवा करायला मजा येते. See, Paul did not just wake up and resign from life. पॉलने काय असंच एखाद दिवशी सकाळी उठला आणि आयुष्यात सगळ्याचाच राजीनामा देऊन टाकला असं केलेलं नाही. Today, anybody just gets up and says one morning they wipe their eyes and say, God called me. बा अलीकडे तर काय सांगायचं, म्हणजे कोणी कधी सकाळी उठतंय आणि डोळे चोळून म्हणतंय की देवानी मला फुल टाइम मध्ये बोलवलं. But look at Paul in Acts 13:2. पण प्रेषित 13वा अध्याय 2रं वचन पॉल बघा. The church fasted and prayed before sending him. पॉलला पाठवण्या अगोदर संपूर्ण चर्चने उपास आणि प्रार्थना केली, लिहिलंय प्रेषित 13:2. There was order. एक शिस्त होती तिथे, There was क्रम. agreement. आणि तिथे सहमत होतं, There was clarity. तिथे क्लॅरिटी होती, स्पष्ट The होतं. Holy Spirit spoke to all of them. पवित्र आत्मा सर्वांशी बोललेला होता. And so that lesson is very powerful. आणि मग हे जे असतं ना ते फार सामर्थ्यवान असतं. So do not run because someone says God is calling you. तर कोणीतरी तुला म्हणतंय देव तुला बोलवतोय, देव तुला बोलवतोय म्हणून पळू नको. Ask, did God speak to me? खरोखर विचार बस, आणि देव मला खरोखर बोलवतोय का तपास. Does scripture support it? शास्त्र वचनाचा त्याला आधार आहे का तपास. Is there peace in my home? माझ्या घरात शांती आहे का ते तपास. What does my spouse feel about माझा it? नवरा माझी बायको त्याविषयीनं काय म्हणते ते तपास. Kenneth Hagin used to say, केनेथ हेगन नेहमी म्हणायचे, if God spoke to him, सिनियर केनेथ हेगन, देव जर त्यांच्याशी बोललेला आहे he would ask his wife, तर ते प्रथम जाऊन आपल्या बायकोला विचारायचे, has God been speaking lately about something? देव तुझ्याशी अलीकडे काही बोलतोय का. And sometimes she says, no, I don't think so. I'm not given so much कधी कधी importance त्यांची बायको or त्यांना so much म्हणायची, attention. कधी कधी त्यांची बायको त्यांना म्हणायची की नाही मला नाही वाटत देव माझ्याशी काही बोलतोय किंवा बोलला असेल तर माझं एवढं लक्ष गेलेलं नाही. Then he says a little few lines to आणि मग her. ते थोडंफार काहीतरी त्यांना सांगतात Oh, I thought it was me. आणि मग ते म्हणतात अरे मला असं वाटलं की माझं होतं ते, I thought it's coming from me. म्हणजे मला वाटलं माझ्याकडनं माझ्या Oh, it's मनात coming from God. म्हणजे देवाकडनं येत आहे. Confirmation. अशी कन्फर्मेशन पाहिजे नवरा बायको सुद्धा, नाही तर तिचं वेगळंच आणि ह्याचं वेगळंच. Have matured believers confirmed it. समंजस बिलीवर लोकांकडनं कन्फर्मेशन घ्या जे प्रभू मध्ये स्ट्रॉंग आहेत, ऐरे गैरे नाही. Does it align with responsibility also? जबाबदारीचा पण त्याच्यामध्ये काही सेन्स आहे की नाही बघा, जुळतंय का बघा. Because a word that is truly from God will stand every kind of examination. कारण की जे वचन देवाकडनं खरोखर येत आहे ते सर्व पद्धतीच्या परीक्षेतनं जाऊन खरं उतरतं. It will never collapse under questions. ते कधी प्रश्नांमध्ये ढासळून पडत नाही The answer will be there for any question. आणि उत्तर कुठल्याही प्रश्नाचं तिथे तुम्हाला मिळणार. It will not leave you stranded asking what now. आणि आता पुढे काय, आता पुढे काय असं म्हणत तुम्ही मग जगणार नाहीये की अभी क्या फिर क्या अभी क्या. See, your destiny is too important to gamble on someone else's excitement. तुझ्या आयुष्याचा संकल्प आणि दिशा फार महत्वाची आहे आणि कोणाच्या तरी अनुभवावरती तुझ्या आयुष्याचा जुगार खेळायला जाऊ नको. Pray deeply. खूप खोल प्रार्थना Seek कर counsel. आणि सल्ला मसलत घे. Wait for clarity. क्लॅरिटी येऊ दे. And so when God calls, आणि मग देव जेव्हा बोलवेल He prepares the ground before asking you to step forward. देव जमीन तयार करेल तुला पुढे जायला सांगण्या अगोदर. आमच्या आयुष्यात झालेलं आहे, आम्ही सांगतोय. Even Ruth, रुथ, God put her feet on the right places. देवाने कसं योग्य जागी तिची पावलं टाकली ना. How can we stay safe? कसं सुरक्षित राहू शकतो आपण.
Firstly, we should know the word of God. पहिलं तर वचन माहित पाहिजे, म्हणून मी तुम्हाला एवढं जीव तोडून सारखं म्हणतो बायबल वाचा, बायबल वाचा. Psalm 119 verse 105. स्तोत्र 119 त्यातलं 105व वचन. Your word is a lamp to my हो ना. feet and a light to my path. तुझं वचन माझ्या मार्गासाठी प्रकाश आणि पावलासाठी दिवा आहे. स्तोत्र 119 105. This means God's word shows us the right way. याचा अर्थ देवाचा शब्द आपल्याला योग्य रस्ता दाखवतो. Like if you walk at night without a lamp, जसं रात्रीच्या प्रहरी अंधारात तुम्ही दिवा न घेता जर चाललात, surely you will fall into the नक्कीच hole. पडणार आहात. अंधार आहे सगळीकडे, पडणारच ना. You cannot say, I will live by luck. असं म्हणणार आहे का मग तुम्ही? नाही, मी नशिबावर आणि लकवर जगीन. अरे अंधार आहे. See, but with light you can see very clearly. पण जर प्रकाश पडेल तर तुला सगळं स्पष्ट दिसेल. This Bible is your light. आणि हे बायबल तुझा प्रकाश आहे. This Bible is your light. हा बायबल, हे बायबल तुझा प्रकाश आहे. कधीतरी हातात घे बाबा, उघड बाबा, वाच बाबा. If someone teaches something different from the Bible, बायबलच्या व्यतिरिक्त जर कोणीतरी येऊन तुला काहीतरी शिकवलं, do not follow it. अजिबात त्यामागे चालायचं नाही. पण अगोदर तुला त्यासाठी बायबल मध्ये लिहिलेलं माहित असलं पाहिजे ना. Love that person, त्या माणसावर प्रेम कर, but don't like his spirit. पण त्याचा आत्मा तुझ्या आवडीचा करून घेऊ नको. Even if they are very popular, जरी ते फार प्रसिद्ध असले, even असू if दे. they are very famous, जरी ते फार प्रख्यात प्रसिद्ध फेमस असले तरी सुद्धा, even if you are bewitched by their smile, आणि जरी त्यांच्या त्या हसऱ्या चेहऱ्यातनं तुमच्यावरती मोह पडला तरी सुद्धा truth should prevail. सत्य टिकलं पाहिजे. सत्यमेव जयते. And when you know the real Jesus, आणि खरे येशू तुला कळले ना, you will surely recognize the fake one. की नक्की तुला जे खोटं आहे ते कळणारच. Amen. खरे येशू कळले की खोटं समजून The येत. more closer you come to Jesus, जेवढं जास्त तुम्ही येशूंच्या जवळ याल, surely you will know the fake one. तेवढं तुम्हाला जे खोटं आहे ते कळणार. God is raising believers who love the Bible more than entertainment. आणि देव अशा बिलीवर लोकांना आज उभं करत आहे की ज्या लोकांना मनोरंजन आणि करमणूक आणि एंटरटेनमेंट पेक्षा बायबल जास्त आवडतं. डोंट लव सोशल मीडिया सो मच that you don't even open your Bible. God is calling all of us to the truth. देव आपल्याला सगळ्यांना सत्याकडे बोलवत आहे. So let us be watchful, not fearful. हा, जागृत राहा, घाबरून राहा असं मी शिकवत नाही. जागृत राहा. Jesus is still building his church. येशू अजूनही त्याचं चर्च बांधताय. The Holy Spirit is still guiding us. पवित्र आत्मा अजूनही आपल्याला The मार्गदर्शन. word of God is still powerful. देवाचा शब्द अजूनही सामर्थ्यवान आहे. The Holy Spirit is still leading all of us. पवित्र आत्मा अजूनही आपल्या प्रत्येकाला चालवतोय. And when you stay close to Jesus, आणि येशूंच्या जवळ राहिलो ना, you will really sense when something is की wrong. खरोखर तुम्हाला आत्म्यात जाणवतं काहीतरी चुकलेलं असलं की लगेच आत्म्यात जाणवतं. कोणी चुकीचा माणूस जरी आला तरी आत्म्यात जाणवतं. Immediately you will know it. लगेच भनक पडते आत्म्यात की इधर कुछ गलत है. You don't need qualification for it. त्याला शिक्षण, PhD, डिग्र्या, MCom, BA, BCom वगैरे लागत नाही. Inside you will feel इधर से समजता है what this person is saying is not हा right. बोलतोय ते बरोबर नाहीये. Immediately you will know. लगेच. आणि आमच्या सारख्यांना तर लगेचच कळतं. Even if a wrong person stands before you, you will know it. चुकीचा माणूस तुझ्या समोर येऊन उभा राहिला तरी तुला कळेल की हे बंदा गलत आहे. It is like a child who knows his father's voice. एखाद्या लेकराला कसं बापाचा आवाज माहित असतो तसं आहे हे. Jesus said, my sheep know my voice, येशू hear म्हणाले my ना, voice, माझ्या मेंढरांना माझा आवाज and माहिती they आहे. follow me. माझी मेंढर माझी वाणी ऐकतात, माझ्या मागे चालतात. का? त्यांना माझी वाणी माहित आहे. If a stranger calls, the child will hesitate. एखाद्या अनोळखी माणसाने हाक मारली तर ते लेकरू घाबरतं. Even that small child. त्या लहान लेकरालाही कळतंय की हा माझ्या बापाचा आवाज नाहीये. But when his father calls, पण जर वडिलांनी हाक मारली he runs with joy. तर ते लेकरू कसं आनंदाने धावत जातं की डॅडी इज कॉलिंग. So असं आहे. we need to stay very close to the chief shepherd. तसं जो मुख्य मेंढपाळ, आपला मुख्य प्रमुख मेंढपाळ, त्याच्या जवळ राहायचं, प्रार्थना करायची, बायबल वाचायचं, And you- अन्य भाषेत बोलायचं, प्रभूची गाणी गायची. And you will never follow a stranger. कधीही तुम्ही अशा अनोळखी आवाजाच्या मागे जाणार नाही. Today some so-called prophets are very powerful on social पण media. अलीकडे काय होतं, काही नामधारी संदेश ते सोशल मीडियावरती एवढे सामर्थ्यवान आणि पॉवरफुल असतात You are scrolling your phone peacefully, की तू असा शांतीनं आपला फोन घेऊन बसला होता स्क्रोल करत, maybe looking at a family photo or church updates. की काहीतरी तुम्ही फॅमिलीचे फोटो बघत असाल, नाही तर विनियार्डचा अपडेट पाहत असाल, कल के फोटो आए रहेंगे वगैरे. And suddenly a video appears आणि अचानक एक व्हिडिओ येतो and the preacher points his finger straight at the camera and says, आणि प्रीचर कॅमेराकडे असं करून बोलत आहे, stop, थांबा, don't scroll. स्क्रोल करू नका. If you scroll, you will miss it. केलं तर तुमच्याकडनं हे राहून जाईल. म्हणजे काय, मरायचं का If you will आता? move, you will lose your blessing. तुम्ही पुढे स्क्रोल केलं तर तुमचा आशीर्वाद जाईल. And so म्हणजे your काय? finger freezes in the आणि air. मग तुमचं बोट सुद्धा असं हवेतच थांबतं Your heart jumps now आणि हृदय असं उडी मारून क्या बोल रहा है. because
fear tries to grab you. कारण भीती येते ना मनामध्ये. It's not peace, it is fear ती tries to शांती grab नहीं you. है, भीती आली है कि बंदा कुछ बोल रहा इधर ही रुको तो सुनेंगे. See, but God does not trap his children through all these scrolling threats. देव त्याच्या मुलांना हे असलं सगळं करून धरत नसतो. रुक ऐसा इधर अरे, If you move, you'll miss your blessing. पुढे स्क्रोल पुढे केला तर तुमचे आशीर्वाद जातील. And these new believers who have never read the Bible one page, हो ना, बिचारे. their finger gets freezed. आणि हे नवीन नवीन बिलीवर लोक जे असतात ज्यांनी बायबलला हात म्हणून लावलेला नाहीये ते असं बघायला बसल्यानंतर त्यांना आणि असलेच व्हिडिओवर येतात आणि त्यांचं बोट तिथेच थांबतं मग कारण हे म्हणतायत की पुढे स्क्रोल नाही करायचं. Some years back somebody said, send this Bible verse to 7 people, then you will be blessed. काही वर्षांपूर्वी कोणीतरी असं सांगितलं व्हॉट्सअपवर का कुठं माहित नाही, हे वचन आहे हे पाठवतोय हे पुढे तुम्ही 7 लोकांना पाठवा म्हणजे तुम्ही आशीर्वादित If व्हा. you don't send it, you will lose. नाही पाठवलं तर तुमचे आशीर्वाद जाते. And this fellow is sitting the whole day sending messages to 7 अभी people. क्या हम दिन भर यही करूं? आपका जो मैसेज हम 7 बार 8 बार 10 बार फॉरवर्ड करूं फिर हम ये कब करूं? This is a spirit of fear. आप भीतीचा आत्मा है. उसने बोला मैंने क्या, अरे सोच के करना बाबा. If you come here having a spirit of fear, then I am not the right person for you. इथे भीतीचा आत्मा तुम्ही लोक घेऊन येत असाल तर मी म्हणेन मीच बरोबर नाहीये आणि मी तुमच्यासाठी बरोबर नाहीये. A healthy की तुम्ही respect is okay. हा एक आरोग्यवान आदर तुम्ही मला देता ते ठीक आहे. पण घाबरत पास्टर पीटरच्या मीटिंगला जायचं म्हणजे भीतीच वाटते बाबा. अशी जी भीती वाटत असेल तर आम्हाला म्हणावं लागेल की आम्ही तुमच्यासाठी बरोबर नाही. 2 Timothy 1:7. 2 तिमोथी 1:7. God has not given us a spirit of हो ना. fear, but of love, power and sound mind. देवाने आपल्याला भीतीचा आत्मा दिलेला नाही, प्रीतीचा, सौम्य मनाचा आणि सामर्थ्याचा आत्मा देवाने आपल्याला दिलेला आहे. This means God's voice brings strength and clarity, not panic in our याचा lives. अर्थ देवाचा आवाज आपल्या जीवनामध्ये ताकद आणि स्पष्टता आणतो, गोंधळ नाही. If a message brings fear with pressure, जर एखाद्या उपदेशातनं एखाद्या संदेशातनं आपल्याला भीती वाटायला लागली, प्रेशर यायला लागलं, something is wrong. काहीतरी चुकलंय. म्हणजे मी ऐकायला गेले होते संदेश की माझा हार्ट अटॅक बरा व्हावा, पण तो संदेश Heart ऐकूनच मला हार्ट अटॅक आला. Second heart attack मग आला. तुम्ही शहाणी माणसं तुम्ही समजून कसं घेत नाही. See, picture a believer lying on the bed at night. तुम्ही एक चित्र रंगवा. एक बिलीवर माणूस आहे, त्याने रात्रीचं बेडवर असं ताणून झोपलाय And with the phone and glowing in the dark. अर्थातच हातामध्ये फोन आहे, अंधारामध्ये तो चमकतोय His eyes wide as a preacher is shouting through the screen. आणि त्याचे डोळे त्या प्रीचर कडे आहेत जो त्या सोशल मीडियातनं Don't move. हल नको म्हटलं की याचा The whole room feels very tense there. अख्ख्या खोलीमध्ये टेन्शन येतं. उन्होंने बोला But हल see- नको. There is tension. In heaven there is no tension. स्वर्गात काही टेन्शनच नाही. इसके रूम में टेंशन आया क्योंकि वो सोशल मीडिया पे से कोई रॉन्ग बंदा आया. It's like a pop-up ad that says, हे असं आहे ना, त्या जाहिराती येतात ना मध्ये मध्ये पॉपअप होतात ज्यामध्ये click now or lose everything. आता तुम्ही क्लिक करा नाही तर तुमचा फायदा जाणार. हे सेल्स कपडे घ्या, उद्या मिळणारच म्हणजे नाही. काही व्हिडिओ बघताना पण पॉपअप होतात ना जाहिराती की नाऊ नाऊ टेक नाऊ बाय 50% off, buy it. आणि आपण हे असंच I thought we are wearing fig leaves. काय कपडे नाहीत का आपल्याकडे, अंजिराची पानं नेसून फिरताय का, एवढी काय घाई आहे. त्यांनी सांगितलं 50% ऑफ 80% ऑफ आणि आम्ही लगेच घ्यायला गेलो. अच्छा सुन रहा था मैसेज वो शॉपिंग करने गया ऑनलाइन. See, that is marketing, that is not ministry. हे मार्केटिंग आहे, ही मिनिस्ट्री नसते. याला मिनिस्ट्री म्हणत नाहीत. कळलं का? God does not bless you by threatening you. देव तुला काय भीती घालून आशीर्वाद देतो का? Any voice that manipulates through fear is not reflecting the heart of Christ. जो कुठला आवाज ना भीती घालून सगळं काही करायला पाहत असतो तो ख्रिस्ताचं कुठेही आपल्याला चित्र दाखवतच नाहीये. See, if your Wi-Fi connection can block your blessing, तुझे वायफाय कनेक्शन जर तुझा आशीर्वाद ब्लॉक करू शकतात, then your router has too much of spiritual power. तुझ्या राउटर मध्ये खूप आध्यात्मिक शक्ती असं मला म्हणावं लागेल. हा क्या आहे, क्या चल क्या रहा है? Some say, काही लोक म्हणतात all who are hearing me now, जे सगळे माझं आता ऐकतायत God is speaking to you. देव तुमच्याशी बोलतोय. Sometimes they may even say, you are wearing white shirt. कधी कधी म्हणतील सुद्धा तुम्ही पांढरा शर्ट घातलाय त्या दिवशी आणि मी घातलाच होता. फिर इसको टेंशन, अरे मेरे लिए ही बोल रहे हैं, ये है यूएस में लेकिन मैं इंडिया में, इधर पुणे में खड़की में, इनको कैसा मालूम पड़ा? अरे वो रैंडमली बोला. But God does not speak in confusion. देव असं गोंधळ करून बोलत नाही काही भीती घातल्यासारखं. See, 1 Corinthians 14:33. 1 करीन 14:33. God is not a God of confusion but of peace. देव गोंधळाचा देव नाही,
देव शांतीचा देव आहे. That means when he speaks, there is clarity, there is order. याचा अर्थ देव जेव्हा बोलतो तेव्हा स्पष्ट बोलतो, शिस्तबद्ध बोलतो, कारण देव अव्यवस्थेचा देव नाही, तर तो शांतीचा देव आहे. Not everyone hearing a random video online is receiving a personal prophetic command. आणि ऑनलाईन असं रॅन्डमली कोणी आपण जे काही असं ऐकायला बसतो ते सगळं काही कानावर येणारा आपल्यासाठी भविष्यवाणीपर संदेश नाहीयेत बरं का. Because imagine thousands of people in different countries watching the same clip. कारण कल्पना करा, हजारो लोक वेगवेगळ्या देशांमध्ये तीच व्हिडिओ क्लिप बघतायत, While the preacher claims it's a direct personal message to each one of them. आणि तो प्रीचर म्हणतोय, ते उपदेशक म्हणतात की हा डायरेक्ट मेसेज आहे प्रत्येकासाठी. तुलाच आहे, direct- तुलाच आहे, but तुलाच तुला आहे. म्हणजे there are millions there. पण असे तुला अनेक आहेत हो, तुलाच आहे म्हणजे नेमकं कोणाला आहे ते तरी सांगा. Because it is like a recorded voicemail saying you are my special friend. कारण की रेकॉर्डेड आवाज जो म्हणतो ना की तू माझा खास मित्र आहेस, असा एक रेकॉर्डेड आवाज आल्यासारखा आहे तो. But it was sent to thousands of contacts. पण हजारो कॉन्टॅक्ट्सला ते पाठवलेलं आहे. See, personal guidance from God is not mass manipulation. मी काय म्हणतो, देवाकडनं आलेलं व्यक्तिगत सल्ला मसलत म्हणजे लोकसमुदायासमोर केलेल्या उलाढाली आणि मॅन्युप्युलेशन नसतं See, त्याच्यामध्ये. the Holy Spirit can speak to you specifically, पवित्र आत्मा खास personally, रीतीनं व्यक्तिगत रीतीनं तुझ्याशी बोलू शकतो, without needing any media pressure. अगदी अजिबात कुठल्या सोशल मीडियाचा दबाव न घेता पवित्र आत्मा डायरेक्ट तुझ्याशी बोलू शकतो ना. At night before sleeping, say, रात्रीच्या समयी झोपण्या अगोदर म्हणा, Lord, speak to me प्रभू तू माझ्याशी बोल, through visions and dreams. दृष्टांताद्वारे बोल, स्वप्नाद्वारे बोल, Speak through my spouse. माझ्या बायकोशी, माझ्या नवऱ्याशी बोल, Speak through my pastor. माझ्या पास्टरांद्वारे तू माझ्याशी बोल. पूर्वी सोशल मीडिया होता का मला सांगा? होता. Because if every viewer is a chosen one, कारण प्रत्येक बघणारा जो आहे तो जो निवडलेलाच आहे at the same time, त्याच वेळेला, that means that maths is interesting, isn't म्हणजे it? ते गणित फार उत्सुक आहे काहीतरी. त्या प्रत्येक जो बघणारा आहे तो निवडलेलाच आहे, ते त्याच्यासाठीच आहे Say, असं ते म्हटलं जातं. हे सोशल मीडियावरचा फॅड आहे सगळ्या सोशल मीडियावर. blessings will immediately flow through obedience. आशीर्वाद पाहिजे, आज्ञा पालनातनं आशीर्वाद लगेच येतात. Blessings will flow immediately through relationships. नात्यातून आशीर्वाद लगेच येतात. Be related to God. देवाशी नातं बांध, डायरेक्ट देवाशी नातं बांध. Instead of staying too much on that video, get related with Jesus. त्या सोशल मीडियावरच्या व्हिडिओवरती एवढं तू नातं बांधून बसलाय, येशूशी नातं बांध की तेवढं. Bible says बायबल म्हणतो in ना. Proverbs 10:22, नीतिसूत्र 10:22, the blessings of the Lord makes one rich, देवाचे आशीर्वाद एखाद्याला धनी करतात, and he adds no sorrow to त्या it. मागे दुःखाची जोड देव लावत नाही. Amen. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. आमेन. हालेलुया. म्हणजे असं नीड ऑफ द आर सारखा हा उपदेश आलेला आहे, हो की नाही? आणि घटकेची गरजच आहे बेटा ही. वो फोन छूटता ही नहीं किसी के हाथ से. देख, Thank you, Jesus. Let us all look to God. I pray that God may speak to you because God loves you more than anybody. सर्वांनी प्रभूकडे बघूया. मी प्रार्थना करतो की प्रभूने तुमच्याशी आज बोलावं, कारण की प्रभूचं तुमच्यावरती आणि कोणापेक्षाही जास्त प्रभूचं तुमच्यावर प्रेम आहे. God loves you more than me. माझ्यापेक्षाही जास्त तुझ्यावर प्रेम करणारा प्रभू आहे. I will be here, tomorrow I will be gone. माझं काय, मी आज इथे, उद्या मी जाईन. But your God is with you. तुझा देव तुझ्या सोबत राहणार आहे Your ना. Jesus is with you. तुझे येशू तुझ्या Your सोबत राहणार Bible आहे. is in your hand. तुझं बायबल तुझ्या हातात आहे. Your Holy Spirit is inside of तुझा you. पवित्र आत्मा तुझ्या आत आहे. Good people are around you. चांगले लोक तुझ्या अवतीभवती आहेत. Mature Christians are around you. समंजस ख्रिस्ती माणसं तुझ्या आजूबाजूला आहेत. Pastors are around you. पास्टर्स तुझ्या आजूबाजूला Elders आहेत. are for you, with एल्डर्स you. तुझ्यासाठी आहेत. This church stands for you. चर्च तुझ्या पाठीशी उभं We आहे. stand for you. आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहे. हे खूप झालं, माझ्या सारखीला तर एवढं खूप झालं, खूप झालं उभं राहायला, येशूवर प्रेम करायला. खूप. आमेन. Every day speak to him. रोज येशूंशी बोला. Wherever you are. जिथे कुठे असाल तिथून Randomly talk to him. रॅन्डमली येशूंशी गप्पा मारा की चॅटिंग करनी आहे प्रभूशी कर. Lord, प्रभू speak to me, Lord. माझ्याशी बोल प्रभू. Guide me, Lord. मला Lead तू me, मार्गदर्शन Lord. कर, मला I चालव, love you, मला Lord. सांग, माझं तुझ्यावर I प्रेम worship you, आहे. Lord. मी तुझी आराधना Sing करतो. few songs. काही गाणी गा देवाची, काय हरकत आहे? प्रभूची गाणी गा. Anywhere sing his songs. कुठेही प्रभूची गाणी गा. त्यात काय लाजायचं काय आहे त्यात? And he will surely guide you. आणि नक्की देव तुला चालवेल, मार्गदर्शन करेल. Come, we will take a आमेन. worship song. हालेलुया. धन्यवाद. तेरे
पीछे ना हटूं, मैं केवल तुझसे प्रेम करूं. कैन वी सिंग? मैं केवल तुझसे प्रेम करूं, मैं केवल तुझसे प्रेम करूं यीशु, मैं केवल तुझसे प्रेम करूं. Yes, Lord. और पीछे ना हटूं, तेरे ही सामने झुकूं, तेरे ही सामने चलूं, तेरी ही महिमा मैं गाऊं, तेरे ही सामने झुकूं और पीछे ना हटूं. Lift up your hands and can we sing the hallelujah? Hallelujah. Yes, worship Him. Worship Him, everybody. Lift up your hands. Hallelujah. हाथ वर करा. कोणी हाथ वर करा. Hallelujah. Rava shanda makara baba baba sundaro koro baba 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 baba. Mandara kara. Rava kara vasha kara vasanda makara baba 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 kara baba. तेरी ही महिमा मैं गाऊं, तेरे ही सामने झुकूं और पीछे ना हटूं, और पीछे ना हटूं. Amen. Thank you, Jesus. हालेलुया. Loving Heavenly Father. माझ्या प्रेमळ स्वर्गीय बापा, Thank you for your great तुझे love. आभार मानतो तुझ्या महान प्रीतीसाठी. Thank you for the Holy Spirit धन्यवाद पवित्र आत्म्यासाठी, who guides us every जो day. रोज आम्हाला मार्गदर्शन Who करतो, leads us in the जो right रोज paths. आम्हाला योग्य मार्गात चालवतो. Thank you for your Bible. धन्यवाद तुझ्या बायबलसाठी. It is a light for us. बायबल oh आमच्यासाठी Master. प्रकाश आहे. In this dark world, या काळ्या कुट्ट अंधाराने भरलेल्या your जगात Bible leads us in the right तुझं path. बायबल आम्हाला योग्य मार्गात चालवतं. And we thank you for it. oh आम्ही तुझे Father. आभार मानतो त्यासाठी Thank देव you for बाप्पा. the good prophets तुझे आभार also. मानतो जे चांगले संदेश There are जे good दिले, त्या prophets also. चांगले संदेश जे सुद्धा देवाने जे दिलेले You आहेत, have placed them in the body त्या of चांगल्या Christ. संदेश त्यांना ख्रिस्ताच्या देहात तू ठेवलाय त्यांच्यासाठी पण धन्यवाद. Use them also for your त्या glory. चांगल्या संदेश त्यांना तुझ्या गौरवासाठी वापर दे And बाबा. lead my people in the correct आणि path. माझ्या लोकांना योग्य मार्गात चालव. Every devil सैतान which is going around giving wrong opinions जो to you, लोकांना चुकीची मतं देत फिरतोय, I bind you, devil, in तुला the मी name of बांधतो Jesus. सैताना येशूच्या नावामध्ये. Leave the people's minds and their सोड. bodies in Jesus' name. लोकांची मन आणि शरीर येशूच्या नावात सोड. Sometimes some words which are coming from the wrong forces कधी कधी चुकीच्या शक्तीतून आलेले आवाज that can destroy your life. तुझ्या आयुष्याचा नाश करू शकतात. Yes, it can destroy your life. तुझ्या आयुष्याचा नाश चुकीच्या दिशेनं आलेले आवाज करू शकतात. Some of you, your minds are controlled by the evil powers. तुमच्यातल्या काही लोकांच्या मनाचा ताबा दुरात्म्यांच्या शक्तीने ऑलरेडी घेतलाय. Some fear, काहीतरी भीती झाली is ruling your काहीतरी minds. भीतीचंच राज्य तुझ्या डोक्यात wrong आलंय. opinions are ruling चुकीची your मतं आलेली minds. आहे, सगळं चुकीचं नकारात्मक. Every devil, तो सगळा I सैतान command you in the name of मी Jesus. आज्ञा करतो येशूच्या नावात. Leave the Get people's out! minds and Leave! bodies, soul, सोड spirit, लोकांच्या homes, मनाला जीव, future, आत्मा, destiny, शरीर, in घर, Jesus' name. भविष्य येशूच्या नावात सोड. Leave their homes in Jesus' name. सोड त्यांची घरे येशूच्या Leave their नावात. bodies in सोड Jesus' त्यांचं name. शरीर येशूच्या नावात. Every witchcraft power, चेटू करणी, every demonic power, सैतानी शक्त्या leave them in Jesus. सोड या लोकांना येशूच्या Yes, you नावात. are being set free. येशूच्या from all नावामध्ये wrong मोकळे व्हा. opinions. सगळ्या चुकीच्या मतांपासून मोकळे व्हा. Your minds have to be renewed तुमची मन नवीन झाली in पाहिजे. Jesus' name. तुझं मन नवीन झालं पाहिजे येशूच्या नावात. No wrong voices should be manipulating you. चुकीचे आवाज तुझ्या मनात गोंधळ घालता कामा They नये. should not guide you in the wrong direction. चुकीच्या आवाजांनी तुला चुकीच्या दिशेत नेता कामा नये. Nobody should be led in the wrong direction, Lord. कोणी चुकीच्या दिशेमध्ये जाऊ नये, कोणी भवकू नये दे बापा. Put their feet in the right path. त्यांची पावलं योग्य रस्त्यावर टाक. Paul said, पॉल म्हणाला, let nobody be deceived like Eve was deceived. जसं हवा फसली तसं कोणी फसू नये. Let nobody be deceived in कोणी Jesus' फसू name. नये येशूच्या नावात. Bless all of them, O Lord. सर्वांना आशीर्वाद दे.
Fulfill all their heart's desire. त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करून दे बाबा. Thank you, Lord. Thank you. धन्यवाद Master. मानतो तुझे प्रभू. Say thank you, म्हणा Jesus. धन्यवाद येशू. Say thank you, म्हणा Jesus. धन्यवाद येशू. Say love you, Lord. म्हणा आय लव्ह यू जीसस. Thank you, Master. मी तुझ्यावर प्रेम करतो म्हणा I येशू. know you are in control मला of my माहित आहे माझ्या life. जीवनाचा ताबा तुझ्या हातात आहे I येशू. know everything मला will work माहिती आहे right. सगळं सरते शेवटी चांगल्याकडे होणार आहे येशू. Yes, I know. मला माहित आहे. Say I can do all things म्हणा through Christ who म्हणा strengthens me. बोला. ख्रिस्त येशू जो मला ताकद देतो त्याच्याद्वारे सर्व करण्यास मी God is the समर्थ आहे. light. देव माझा प्रकाश He आहे. is my life. देव माझं जीवन He आहे. is my shield. देव माझी ढाल आहे. देव माझं सर्वस्व आहे. Thank you, Jesus. Praise God. देवाला धन्यवाद. This is all you need. बस एवढंच तुम्हाला गरजेचं आहे And your life will be made. आणि तुमचं जीवन बनेल. Please be seated. देवाला धन्यवाद. सर्वांनी कृपया खाली बसून घ्या.